एखादा विचार ज्यावेळेस आपण रिपीट करतो तो डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला की तो विचार तुमच्या मेंदूपर्यंत जातो आणि मेंदू आपल्याकडनं हे सगळं काम करून घेतो. जे आपल्या क्लिनिकला लोक येतात तर हे कोणत्या ना कोणत्या भीती असतेच आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हार्ट अटॅकची भीती सगळ्यात जास्त. याच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेली सुद्धा लोक आहेत. 10-20 वर्ष लोक त्या डिप्रेशनच्या गोळ्या खातात किंवा त्या भीतीतून त्यांना बाहेर पडता येत नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंटवर उपचार करता, त्यांची भीती घालवता, म्हणजे नेमकं तुम्ही काय करता? पण हा किस्सा खूप सांगण्यासारखा आहे. ओके. तर त्याचे आईवडील त्या मुलाला घेऊन आले होते. म्हटलं सर खूपच मुलगा 3-4 वर्ष झालं घरातून बाहेरच नाही आहे, सायकॅट्रिस्ट चालू आहे, औषधं चालू आहेत, सगळं चालू आहे, तरी याच्यातून तो बाहेर नाही. मग शेवटी त्यांना बाहेर बसवलं, मुलाला आतमध्ये बोलवलं. मुलाला बोलवल्यानंतर त्याला विचारलं म्हणजे काय झालं. म्हटलं सर कुणाला सांगू नका. म्हटलं सर 10वीला मला चांगले मार्क्स पडले आणि त्याच्यानंतर मला आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला. म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटलं मोबाईल घेतला आणि कुठेतरी मला थोडं व्हिडिओ पाहण्याचं मला ॲडिक्शन सुरू झालं, म्हणजे पाहायला आवडायला लागलं. आणि म्हटलं ठीक आहे ते पण त्या वयात ठीक आहे, पण नाही म्हटलं ते माझं ॲडिक्शन. मला ते रोज ते पाहिल्याशिवाय मला झोप येत नव्हती. मग माझं मास्टर्बेशन व्हायचं आणि त्याच्यानंतरच मी झोपायचो आणि रात्री 1-1, 2-2 याला वाजायचे. त्याला अशी स्वप्न पडायला लागली की त्याच्या स्वप्नांमध्ये फिजिकली रिलेशन आपलं होतं. ओके. तसं सगळ्यात जास्त व्यसन मोठं तर माणसाचंच आहे, म्हणजे रिलेशनशिप्स. आता लोकांचे ब्रेकअप्स होतात, डिवोर्स होतात, म्हणजे त्याच्यानंतरचं जे इमोशन्स येतात, जे एक्सप्रेशन्स येतात, त्याच्या कसं तुम्ही त्यांना हिप्नोथेरपीमधून त्या गोष्टीतून बाहेर काढलं? एक केस आली होती माझ्याकडे, अख्खी फॅमिली आली होती. बाळ झालं म्हणजे हार्मोन्स चेंजेस होतात ज्यावेळेस, तिने त्या बाळाला हातच लावला नाही. अच्छा. माझ्याकडनं त्याचा मृत्यू होईल अशी काहीतरी तिला भीती वाटायला लागली. त्या बाळापासून दूर राहायला लागलं. कच्चं चिकन खायला मागायची किंवा केस मोकळं सोडायची. मला तळ्याकडे जायचं आहे, तळ्यामध्ये तिथे कुणीतरी माझं वाट बघतंय. आणि त्यावेळेस ते त्या कंडिशनमध्ये त्यांना कळत नव्हतं कुठे जायचं, पण कळत नकळत ते सुनेला घेऊन माझ्याकडे आले. 23 दिवस त्या बाळाला तिने दूधसुद्धा पाजलं नव्हतं, त्याला टच पण केलं नव्हतं. त्या अवस्थेत ते माझ्याकडे आले होते तिला घेऊन. 15 मिनिटाची प्रोसेस केली. 15 मिनिटाच्या प्रोसेसनंतर पटकन उठली माझ्यासमोरून आणि पळत गेली आणि बाळाला पहिल्यांदा दूध पाजलं 24व्या दिवशी. आपल्या मनात दडलेली भीती, फोबिया, एन्झायटी, वाईट सवयी, ॲडिक्शन, सततची चिंता किंवा झोप न येणं या आजारांवर हिप्नोथेरपी किती उपयुक्त आहे यावर आम्ही सर्व खोल चर्चा करणार आहोत. ही माहिती सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो सर, तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहे. हिप्नोथेरपीला गव्हर्नमेंटची मान्यता आहे, यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच चांगला प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर 1993मध्ये 25 डिसेंबर रोजी आपल्या भारत गव्हर्नमेंटने हा GR काढलेला आहे की हिप्नोथेरपी ही म्हणजे सायकॅट्रिस्टच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तो विषय आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहिलं तर बाहेर पाश्चात्य देशांमध्ये हा जो काही कन्सेप्ट आहे हिप्नोथेरपी आहे तिथे तर आधीच मान्यता आहे. म्हणजे जर्मनी, UK यासारख्या देशांमध्ये जर आपण पाहिलं तर जे डेंटिस्ट असतात तर त्यांना कंपल्सरी आहे. हिप्नोथेरपी केल्याशिवाय त्यांना सर्टिफिकेशन होत नाही. म्हणजे हे किती महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर WHOने तर कधीच मान्यता दिलेली आहे की हे एक पारंपरिक उपचार पद्धती आहे आणि ती जगभर कायदेशीर मान्यता आहे. ओके. आणि आता आपल्या प्रेक्षकांसाठी हा पुढचा प्रश्न आहे की त्यांच्या जागरूकतेसाठी, की आता अंधश्रद्धा, अंधविश्वास, ब्लॅक मॅजिक असं पण काही लोक म्हणतात, वशीकरण आहे, की या गोष्टींचा वापर करून एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाईज केलं, त्याच्याकडनं काही दुष्कर्म करून घेतले, काही एखादा गुन्हा करून घेतला, हे असं ऐकण्यात येतं. पण हे शक्य आहे का म्हणजे हिप्नोथेरपीने? आज जर आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं तर त्याच्याकडे अशा 2-3 केसेस आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला विचारा की तो सांगतोच, अरे लहानपणी असं असं झालं होतं, मावशीने हे केलं होतं आणि सोनं देऊन टाकलं, किंवा असं हिप्नॉटिझम करून त्याचा खून झाला वगैरे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो, ऐकतो, वाचतो. पण मला असं वाटतं म्हणण्यापेक्षा हिप्नोथेरपी ही तुमची पहिल्यांदा इच्छा पाहिजे. त्या गोष्टी तुमची जर इच्छा असेल तरच मी तुम्हाला हिप्नोथेरपी देऊ शकतो. असं तुमच्या मनाविरुद्ध हे शक्य नाही. आणि त्यासाठी नरेंद्र दाभोळकर त्यांचं जे अनिशची जी संस्था आहे त्यांनी 30 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. मी स्वतः 20 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. असं जर कोणी करून दाखवलं तर आपण
त्यांना आजपर्यंत कोणी ते बक्षीस घेऊन नाही गेलं, कारण मी जवळपास 20-25 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे. म्हणजे पत्रकारसुद्धा ABCD माहीत नसताना अशा बातम्या दाखवण्याचं धाडस करतात. म्हणजे हिप्नोथेरपी आधी समजून घ्या हे नेमकं काय आहे. हां, कुठे गुंगीची औषधं वगैरे वापरली जातात आणि तिथे हिप्नोथेरपी माझ्यावर केली किंवा स्वतःचं काहीतरी झाकण्यासाठी स्वतःकडनं काहीतरी चूक झालेली असते. बऱ्याचदा दागिने एखाद्या व्यक्तीला दिले जातात. का दिले जातात? की तो पहिल्यांदा धार्मिक आध्यात्मिक पद्धतीने सकाळी जसे पिंगळे येतात, आपला चेहरा पाहून आपलं भविष्य सांगतात, मग ते खरं वाटायला लागतं. मग तो सांगतो की ताई, तुमच्या घरात जर काही तुमचे पैसे असतील, दागिने असतील, तर मी तुम्हाला ते डबल करून देतो. फक्त बरं ते माझ्या हातात देऊ नका, ते तुमच्याच हातात ठेवा आणि इथे इथे असं बांधून ठेवा. मग ती सगळे दागिने वगैरे रुमालात घेते, ती रुमालात दागिने ठेवते, तो मंत्र वगैरे करतो. तिथे हात चलाकीचा वापर केला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की या रुमालामध्ये ज्या काही दागिने आहेत, जे काही पैसे आहेत, हे तिथे खुंटीला बांधून ठेवा आणि पुढच्या येणाऱ्या मंगळवार येईल त्यावेळेस ते काढून घ्या, तोपर्यंत डबल झालेले असतील. आता हे सगळं आपल्यासमोरच आहे. तिथे ते बांधलं जातं आणि तशीच ती पूर्णपणे बांधल्यानंतर ती पायावर दक्षिणा वगैरे देते, पाया वगैरे पडते, तो निघून जातो. अशा बऱ्याच केसेस आहेत. पण ती ज्यावेळेस मंगळवारी ते उघडते, कारण तिला ते वाटते कधी मंगळवार आणि कधी मी ते उघडते. ज्यावेळेस ते उघडते त्यावेळेस त्यातलं सगळ्या लोखंडी साखळ्या असतात. तेव्हा तिला वाटतं की आपण फसलो गेलो. आता हे जर नवऱ्याला सांगितलं तर नवरा काय करणार? ओरडणार, मारणार, शिव्या देणार, काही करू शकतो. त्या भीतीने मग आता काय सांगायचं? मग आपण माझ्यावर हिप्नॉटिझम केला आणि असं माझ्याकडनं ते घेऊन गेले, मला काहीच समजलं नाही. कारण आजूबाजूला कोणीतरी पाहिलेलं असतं, अशी कोणतरी व्यक्ती आले आणि हिने कुणाला तरी सांगितलेलं असतं. म्हणजे कुठेतरी स्वतःला लपवण्यासाठी हिप्नॉटिझमचं नाव पुढं केलं जातं. नक्कीच. हे पण एक कारण असू शकतं. बरोबर. तर आणि कसं असतं की भीती तर आहेत, म्हणजे आता ही पण एक भीती सांगितली तुम्ही जशी, तशा विविध लोकांच्या विविध भीती आहेत आणि काही लोकांच्या अशा पण आहेत की ज्याला आजार नाही म्हणता येणार, बेसिक गोष्टींच्या भीती आहेत. आता माझा एक मित्र आहे ज्याला प्लेनमध्ये विमानात बसायची भयानक भीती वाटते. मग ती पण आपण ह्या कॅटेगरीमध्ये मोजू शकतो का? यावर तुमचं काय म्हणणं आहे? भीती ही प्रत्येक प्रकारची असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भीती, म्हणजे कुणाला लिफ्टची भीती असेल, कुणाला उंचीची भीती असते, कुणाला ड्रायव्हिंगची भीती असते, कुणाला पाण्याची भीती असते. याच्या पाठीमागे जर सबकॉन्शियसली त्याची कारणं सापडतात. हे जर तुम्ही सायकॅट्रिस्टकडे गेला तर तुम्हाला औषधं चालू होतील आणि ते औषधं ही शरीरावर काम करतात, मनावर नाही. म्हणून जर आपण कितीही काळ माझ्या क्लिनिकला जेवढे काही औषधं घेऊन येतात 10-10, 15-15, 20-20 वर्ष, तर ही औषधं कधीच बंद होत नाहीत, कारण त्या औषधांची त्यांना सवय लागलेली असते. बरं, ती भीती जातच नाही ना. परंतु त्या औषधांमुळे हा आळशी बनत जातो, कारण कळत नकळत झोपेच्या ड्रग्स त्याच्यामध्ये असतात, म्हणजे असतात. आता ही जी काही भीती आहे ही आपल्या अंतर्मनात आहे, किंवा आपल्याला एखादी गोष्ट पाहिली तरी आपल्याला भीती वाटते. वाघ पाहिला तर तुम्ही घाबरता. पण ही भीती पाहिजेच. पण भीती आली पण पाहिजे आणि गेली पण पाहिजे. ती भीती जर तुमच्याकडे मुक्कामी थांबली तर मग प्रॉब्लेम आहे. अशा भीतीला आपण हिप्नॉटिझम करून त्याच्या बाह्य मनाला थोडंसं फ्रीज करून त्याला थोडंसं गोठवून त्याची विचार करण्याची क्षमता आपण कमी करतो आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडचा आपण ॲक्सेस घेतो. आणि एकदा सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग झालं की त्या भीतीतून त्याला बाहेर पडायला अगदी सहज शक्य होतं. ग्रेट. आता आपल्याला थोडीशी प्रक्रिया समजलेली आहे. आणि कसं की आता तुम्ही जसं म्हणलं की एक भीती जर कॉन्स्टंट राहिली, व्यवस्थित म्हणजे मुक्कामी राहिली, तर आपल्याला त्याच्यावर उपचार करावे लागतात. बरोबर. राईट. पण आता जी भीती अशी निर्माण तरी होते कशी? म्हणजे एखाद्या आयुष्यात त्यांची अशी गोष्ट घडते का, किंवा तर ट्रिगर पॉईंट येतो का, तो ट्रिगर वापरून परत ती रिव्हर्स करता येतं का, असं काही याबद्दल आपण काय की कशावरनं ते त्याच व्यक्तीला तसं कॉन्स्टंट राहतं? एखादा ट्रिगर त्यांचा, एखादं उदाहरणार्थ पण तुम्ही सांगू शकता? याच्यामध्ये 90% जे आपल्या क्लिनिकला लोक येतात तर हे कोणत्या ना कोणत्या भीती असतेच. आणि 90% ही भीती ही मरण्याची भीती आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हार्ट अटॅकची भीती सगळ्यात जास्त. म्हणजे जेवढी लोक येतात ते कितीतरी ठिकाणी ECG, काय 2D इको सगळं करून आलेलं असतात, तरी त्यांची ती धडधड जात नाही. औषधं, गोळ्या आणि यूट्यूबवर तर त्यांनी एवढं सर्च केलेलं असतं तर त्यांची फार PhD झालेली असते.
म्हणजे याच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेली सुद्धा लोकं आहेत. 10-10, 20-20 वर्ष लोकं ह्या डिप्रेशनच्या गोळ्या खातात किंवा त्या भीतीतून त्यांना बाहेर पडता येत नाही. हां, आता ही जी भीती आहे हे बघा, प्रत्येक व्यक्ती त्याच्या 3 प्रकृती आहेत. ओके. तर तसं प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. आता काही लोकांनी त्या भीतीला फेस केलं, आपल्याला फेस करता येत नाही. त्यांचा प्रॉब्लेम काय की त्या भीतीला फेस जर केला असता तर त्यातून ते सहज बाहेर पडले असते. जसं की आता अटॅकची भीती, कुठेतरी ती घटना पाहिलेली असते. आपल्या जवळचं व्यक्ती, मग ती आजी असेल, आई असेल, वडील असतील, कुठेतरी ती घटना पाहिलेली आहे. यापूर्वी फक्त ते माहिती, IQ माहिती. पण ज्यावेळेस आपल्या घरात एखादी व्यक्ती जाते त्यावेळेस तिथे इमोशन्स कनेक्ट असतात आणि इमोशन्स हे आपल्या अंतर्मनामध्ये असतात. आता ह्या इमोशन्सला आपल्याला चेंज करायचं आहे. आता हे इमोशन्स कधी बदलतील? जेव्हा विचार बदलावे लागतील. विचार बदलला की तुमच्या सवयी बदलणार, सवय बदलला की स्वभाव बदलणार. म्हणून तर आम्ही सांगतो की स्वभावाला औषध असतं, कारण त्याला आधी विचार बदलणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे विचार बदलणं हे तेवढं सहज आणि शक्य नाही आहे. म्हणजे जे काही अटॅकची ज्यांना भीती असते, 10-10, 20-20 ठिकाणी ECG, इको करून आलेले असतात. म्हणजे सगळे दवाखाने केलेले असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याजवळ दवाखाना असावा, आपल्याजवळ काहीतरी अशी गोष्ट असावी की तिथे आपल्याला लगेच डॉक्टर आपल्याला अवेलेबल असतील किंवा अशाच ठिकाणी पोचतात की जिथे गेल्यानंतर त्यांना काहीतरी जवळ हवं आहे किंवा कुणीतरी बरोबर असणं किंवा म्हणजे बरीचशी लोकं अशी आहेत की एकटे बाहेर जाऊच शकत नाही. मी बाहेर गेलो आणि मला अटॅक आला तर कसं? मग या भीतीमध्ये जी लोकं म्हणजे सगळंच विसरून गेलेत ते, कारण ते कोणत्याच गोष्टीला फेस करू शकत नाही. जसं तुम्ही आता सांगितलं की हार्ट अटॅकची भीती म्हणजे मरणाची भीती ही माणसाला सगळ्यात जास्त आहे. तर तुमचे जे काही क्लायंट्स आहेत त्याच्यामध्ये आत्ता रिसेंट असं काही एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता की? असाच एक किस्सा आहे की एक चोरांचा राजा म्हणून आहे की जो माझ्याकडे काउन्सिलिंगला आला होता. आणि काउन्सिलिंगला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की, मी म्हटलं अरे तू चोरांचा राजा असं नाव का सांगतो? पण तो खरंच चोरांचा राजा आहे. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबला जर चोरांचा राजा टाकलं तर त्याच व्यक्तीचं नाव येतं आहे. म्हणजे त्याचं काहीतरी 200-250 तोळे सोनं त्याच्या घरात सापडलं होतं. म्हणजे एवढे दरोडे त्यांनी सर्वात जास्त दरोडे टाकले होते. हे दरोडे ज्यावेळेस टाकले त्यावेळेस त्याला काहीच वाटलं नाही, त्यावेळेस तो बिंदास होता. हां, त्याच्यानंतर जेल झाली, बऱ्याचदा तो आत बाहेर तो कशालाच घाबरत नव्हता, तो कुणालाच घाबरत नव्हता. म्हणजे पोलिसांना घाबरत नव्हता, जजला घाबरत नव्हता, कारण ते त्याला यूज टू झालं होतं जेल आणि घर. कालांतराने त्याला ज्यावेळेस असं वाटलं की अरे आपली मुलं मोठी व्हायला लागली की आपल्याला आता घरी लक्ष देणं गरजेचं आहे, त्यावेळेस तरी म्हटलं नाही, आपण काहीतरी चांगली एक रिक्षा घेऊ आणि रिक्षा घेऊन आपण चांगलं सुखी आनंदी जीवन जगायला सुरुवात करू. आणि त्यांनी ती रिक्षा घेतली, व्यवस्थित त्याचं घर चालू झालं किंवा सगळ्या गोष्टी. पण आता त्याला भीती वाटायला लागली, आता त्याला मरणाची भीती वाटायला लागली, आता त्याला अटॅकची भीती यायला लागली. आता जो कुणालाच घाबरत नव्हता तो आता घाबरायला लागला. आणि कळत नकळत, कारण तो लहानपणापासून जे काही दरोडे चोरी करत होते लहानपणापासून त्याला ती सवयच होती. पण आता त्यातून बाहेर पडल्यानंतर ती जी भीती आहे आता त्याला जी आली आहे, पण ती अटॅकची भीती आली. आता अटॅकची भीती आल्यानंतर तो रिक्षा घेऊन जायचा आणि जिथे त्याला असं वाटायचं की धडधड वाटायचं, तर तो काय करायचा, रिक्षा घ्यायचा आणि जिथे जवळपास हॉस्पिटल आहे तिथे जाऊन ती रिक्षा उभी करायचा. 3-4 तास तिथे उभं राहायचा आणि त्याला त्यावेळेस वाटायचं जर मला आता काय झालं तर कुणीतरी मला घेऊन लगेच दवाखान्यात घेऊन जाईल, म्हणून तो तिथे रिक्षा थांबवायचा. आणि तिथून तो मग ते जरा बरं वाटलं, त्याला रिलॅक्स वाटलं की मग तिथून तो दिवसभराचा जो काही त्याचा धंदा करायचा. पण त्यामुळे त्याचा धंदा फार कमी होत होता, घरसुद्धा व्यवस्थित चालत नव्हतं. तर त्या टेन्शनमध्ये त्याची बायको माझ्याकडे आली, म्हटलं सर असं असं आहे, त्रास होतो आहे आणि हे भीती जातच नाही. मी तसं तर बाहेर कुणालाच घाबरत नाही, पण इथे मला ही भीती कुठून आली मला माहीत नाही. हां, पण त्यांनी काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंगमध्ये तो हा प्रॉब्लेम आला कसा, थांबला कसा, याच्यातून कसं बाहेर पडायचं हे सगळं सांगितलं. त्यानंतर थेरपी घेतली, ट्रीटमेंट घेतली हिप्नोथेरपीची आणि आता तो अगदी चांगलं आयुष्य जगत आहे आणि त्याचं सुखी कुटुंब. म्हणजे मध्यंतरी मला तो भेटायलाही आला होता की सर मी याच्यातून पूर्णपणे बाहेर पडलो. असे बरेच किस्से आहेत, पण त्यातला मला हा किस्सा तुम्हाला सांगावा असं वाटला. खूपच युनिक एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हाला आता एक क्वेश्चन मी विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंटवर उपचार करता, त्यांची भीती घालवता, म्हणजे नेमकं तुम्ही काय करता? सगळ्यात महत्त्वाचं फिअर आणि फोबिया
याच्यात फरक आहे. भीती म्हणजे प्रत्येकाला भीती आहे, काळजी आहे, टेन्शन आहे, भविष्याची चिंता आहे. हे कळत नकळत ही भीती आहे. किंवा समोरून गाडी आली तर माणूस घाबरला जातो किंवा आवाज आला कसला मोठ्याने घाबरतो. तर ही भीती आहे. आणि फोबिया म्हणजे आपण काल्पनिक भीती, मग ती कोणतीही भीती असू देत. हे जग बुडलं तर, भूकंप झाला तर, किंवा मला अटॅक आला तर, मला काहीतरी कॅन्सर झाला तर, म्हणजे ही जी काही भीती आहे किंवा दुसऱ्याशी रिलेटेड ज्यावेळेस आपण करतो, अरे त्याला झालं म्हणजे मला झालं आहे का, म्हणजे ही जी भीती आहे किंवा हा जो फोबिया आहे, हा फोबिया इतका स्ट्रॉंग आहे की याच्यातून पटकन बाहेर पडणं गरजेचं आहे. तर का, तर जसं की कोरोनामध्ये जेवढी लोक गेली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, पहा, जर ज्या लोकांना बेड भेटलेत ना, म्हणजे वाचले नाहीत, आणि ज्यांना भेटले नाहीत ते वाचलेत. पहा, अच्छा, म्हणजे ज्यांना बेड भेटलेत, म्हणजे एक मला असं एक उदाहरण द्या की एखादा जो कोरोना झालेला व्यक्ती घरी त्याचा मृत्यू झाला नाही, बरोबर नाही, बरोबर. म्हणजे हा होता फोबिया. म्हणजे एखादा विचार ज्यावेळेस आपण रिपीट करतो तो डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो, आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला की तो विचार तुमच्या मेंदूपर्यंत जातो आणि मेंदू आपल्याकडनं हे सगळं काम करून घेतो. आता याचं सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर साप चावल्यावर माणूस मरतो. हो, हां, पण पोस्टमार्टममध्ये कळतं की ह्याला जो साप चावला हा बिनविषारी होता, मग हा मेला कशाने. असे 80% लोक ह्या जगामध्ये बिनविषारी साप चावून मरतात. म्हणजे त्या व्यक्तीने जर तो साप चावताना पाहिलं नसतं तर मेला असता का, नाही, नसतं नसता मला. मेला. हो, हां, नक्कीच. त्यांनी ते पाहिलं आणि एक विचार सुरू झाला माझ्या डोक्यात, मी आता मरणार 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 मरणार. 2 ते 3 तासामध्ये हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत खेळ संपून जातो. म्हणजे एखादा विचार मनात रिपीट केल्यानंतर माणूस तिथे विष निर्माण करू शकतो, ते मन विष निर्माण करू शकतं. मग त्याच मनाला जर आपण पॉझिटिव्ह विचारांनी जर भरलं तर ते अमृत का नाही बनणार. बरोबर. म्हणजे आपल्याला जी काही भीती आहे ही आपल्या कळत नकळत सबकॉन्शियस माइंडमध्ये, तुमच्या अंतर्मनामध्ये गेलेली असते, आणि आपण नॅचरली पद्धतीने त्याला अगदी सहज हिप्नोथेरपी देऊन त्याच्यातून त्याला आपण अगदी सहज बाहेर काढू शकतो. खूपच छान तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. पण यामधून एक गोष्ट कळते की असं आपण विचारू शकतो की माणसाचं जे बुद्धी आहे, जे ब्रेन आहे, त्याला कळतं का की ही गोष्ट इमॅजिनरी घडते का अस्तित्वात घडते, म्हणजे काल्पनिक आहे का अस्तित्व आहे, यामध्ये फरक बुद्धीला लवकर कळतो का पटकन, तसं बघायला गेलं तर. बुद्धीचा जास्त कुठे वापरच होत नाही आहे. आता सगळीकडे जास्त मनाचाच वापर होतो. जे वाटतं ते 95% घडतंच. साधी गोष्ट आहे की सकाळी आपण सकाळी 6ला उठतो किंवा 6:30ला, आणि ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपल्याला ना कुणाला तरी एक अर्जंट कॉल करायचा असतो. ओके. आपण बऱ्याचदा खूप कॉल करतो, तिकडे रिंग पण वाजत असते, पण ती व्यक्ती काय फोन उचलत नाही, पण आपण इकडे इरिटेट होतं कारण आपलं खूप महत्त्वाचं काम असतं. शेवटी आपण कंटाळून 7:30-8ला आपण बाथरूमला आंघोळीला जातो आणि अचानक तो कॉल वाजतो. म्हणजे डोक्यावर पाणी घेत, आणि तेव्हा आपली पालचूक, अरे आता त्याचाच कॉल असेल, आणि नेमका पहा त्याचाच असतो. म्हणजे जे वाटत असतं ना ते घडत असतं माणसाचं, आणि हे वाटणं, ह्या इमोशन्स ह्या आपल्या अंतर्मनात असतात, आणि ह्या इमोशन्स त्या बॅलन्स करण्याचं काम आपली हिप्नोथेरपी करतं. ओके ओके. आता इमोशन्सवरती चालू आहे आपण, तर आजकालची जी जनरेशन आहे, यंग जनरेशन, असं म्हणतात की सेन्सिटिव्ह आहे खूप जनरेशन, जी जेनझी आहे, मिलेनियल्स आहेत, जे ते सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना पटकन इश्यू होतात किंवा पटकन अँझायटी होते, पटकन एखादी गोष्ट खटकते, इमोशनल लगेच होतात वगैरे. तर तुम्हाला आता एवढ्या तुमच्या क्लायंट्स आहेत, सर्व व्यक्ती, यामध्ये तुम्हाला एज डिफरन्समध्ये या गोष्टी जाणवतात का, की जे तरुण क्लायंट्स आहेत त्यांच्या कंप्लेंट्समध्ये आणि जे एल्डरली कंप्लेंट, त्याच्यामध्ये फरक असा तुम्हाला जाणवतो का तुमच्या क्लायंट्समध्ये? हो, नक्कीच. खूप छान प्रश्न आहे. याच्यामध्ये पाहिलं तर ज्यावेळेस हे जे काही वाढलं आहे, जे काही एन्झायटी म्हणतो आपण, फिअर म्हणतो, हे अस्वस्थपणा असतो, तो हा नेमका वाढला आहे कधी. हां, पूर्वीचा काळ आणि आताचा काळ. आता जे काही इलेक्ट्रॉनिक मीडियाबरोबर मुलांना कसं पॅरेंटिंग करायचं हे पॅरेंट्सला कळत नाही. ओके. किंवा आपण सुद्धा, पॅरेंट्स सोडा, आपल्या घरी ज्यावेळेस पाहुणे येतात, म्हणजे पूर्वी ज्यावेळेस पाहुणे यायचे, आठवा आईवडिलांचा काळ आपला, पाहुणे यायचे तर सगळ्या गोष्टी विचारल्या जायच्या, तुमचा पाऊस पाणी कसं आहे, घरामध्ये कसं तो आहे, कार्यक्रमच पाहुणे कसं आहे, तो केल्यासारखा. व्हायचा. पण आता जर आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला तो अस्वस्थ असतो. का, तो घरात आल्या पहिला प्रश्न करतो की छोट्या पिनचा चार्जर कुठे आहे. म्हणजे हे जे अस्वस्थपणा आहे बघा, पहा,
की जर आपल्या फोनची बॅटरी जर कमी असेल आणि आपण जर कुठे बाहेर असू तर जोपर्यंत बॅटरी आपण चार्ज करत नाही तोपर्यंत दिवस अख्खा आपला अस्वस्थ जातो आणि ही अस्वस्थपणाची जी सवय आहे त्याचं रूपांतर कुठेतरी ते एन्झायटीमध्ये जातं. एन्झायटी ती वाढत जाते कारण ही आता त्याला ती सवयच लागली. कळत नकळत आपण सुद्धा जर आपली बॅटरी कमी असेल, म्हणजे मोबाईलची बॅटरी कमी झाली की आपली पण बॅटरी कमी होते. बॅटरी कमी होतेच. आता जसं तुम्ही पुण्यातून इथपर्यंत आलात, हां, पण येताना जर तुमच्या मोबाईलची बॅटरी कमी असते तर तुमच्या हजारो नकारात्मक विचारांमध्ये तुम्ही फिरून आला असता. हो. अरे मी नाही पोचले तर, अरे मला नाही सापडलं तर, अरे आता मला म्हणजे ह्या मला वेळेत पोचायचं आहे, ही जी एन्झायटी अवलंबून आहोत आपण. अवलंबून आहोत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही स्ट्रेस येतो आहे, ओव्हर थिंकिंग होतं आहे, कुठेतरी त्याची तुम्हाला सवय लागलेली आहे आता आणि ह्या सवयींमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कारण ह्या सवयींमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नॅचरली गोष्टी ज्या काही एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की एखादी रील पाहायला आपण जातो 2 मिनटासाठी आणि ती एवढ्या वेळा स्क्रोल होते की 4 तास कधी निघून जातात हेच कळत नाही. मग ही एन्झायटी, आपण डिप्रेशन, टेन्शन हे सगळं कुठून येते? त्या रील्समधून येतं. जसं की रील्समध्ये, फेसबुकमध्ये जे आपण पाहतो त्याच गोष्टी कुठेतरी आपण त्या व्हिज्युअल स्वरूपात पाहायला लागतो. इन्स्टंट डोपामिन हिट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आहे की असं वाटतं की म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये हे झालं आहे की एका रात्रीत कसं मोठं व्हायचं. आणि जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर यूट्यूबवर टाका एका रात्रीत कसं मोठं व्हायचं. म्हणजे पेशन्स नाही येत आता. आणि हे पेशन्स वाढवण्याचं काम आपण कळत नकळत कॉन्शियसली करत असतो. किंवा ज्यांना पेशन्स नसतात पहा त्यांना राग, चिडचिड खूप असते, अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय. मग अशा लोकांना मी एक रेमेडीज देतो की ज्यावेळेस बघा ज्यांना राग, चिडचिड जास्त असतं ना त्यावेळेस ते 2 व्हीलर 4 व्हीलर जे काही चालवत असतात तर दिवसभरात ते मॅक्झिमम वेळा हॉर्न वाजवत असतात. कारण ते नाही तर मग शिव्या देतात, सरळ त्याच्या तोंडातून फ्रस्ट्रेशन निघत असतं. मग अशा वेळेस मी त्यांना सांगतो की तुम्ही 3 महिने फक्त हॉर्न वाजवू नका. म्हणजे तुम्हाला जर जायला कुठे 10 मिनटं लेट होत असेल तर अर्धा तास लवकर निघा घरातून. म्हणजे हे जर केलं तरी त्याची पेशन्स लेवल ऑटोमॅटिक वाढायला लागतात. हा पण हे नॅचरली पद्धतीने वाढला पाहिजे. म्हणजे आपल्या सवयीतून ते त्याचा आरंभ करायला लागतो. सवय स्टार्ट करायला लागतं. मेन सवयी आहे. त्याला जर कळालं अरे आपल्याला, कारण त्याला कंटिन्यू ज्यावेळेस गाडीत बसणार त्यावेळेस त्याला काय, अरे सरांनी सांगितलं आपल्याला हॉर्न नाही वाजवायचा. म्हणजे कळत नकळत जेव्हा तो गाडीत बसेल तेव्हा तो कॉन्शियस होईल आणि ज्यावेळेस माणूस कॉन्शियस होतो बरोबर त्या गोष्टीपासून दूर जातो. बरोबर. आता ॲडिक्शन्सच आपण बोलतो तर सगळ्यात मोठं ॲडिक्शन मी तर म्हणेन की सॅटिस्फॅक्शनचं आहे. इन्स्टंट कुठल्याही गोष्टींनी तुम्ही सॅटिस्फाय झाला, इन्स्टंट डोपामिन हिट झालं, छान वाटलं. आता आर्टिफिशियल आनंद आणि रिअल आनंद ह्याच्यामध्ये पण आता खूप फरक निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे लोकांना कळत नाही आहे की आनंद नक्की कशात आहे. म्हणून लोक अजून त्या रॅबिट होलमधून अजून चाललेली आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय सांगाल की आत्ता जे लोक जे फेक आनंद शोधतात, आर्टिफिशियल आनंद शोधतात, हे लोकांना तुम्हाला काय सांगाल की ह्या गोष्टीच्या वेळेत ही गोष्ट करावी. तर सोशल मीडियावर आपण 3-3 तास स्क्रोल करायचं तर त्याच्याऐवजी दुसरं असं काय करावं ज्यांनी आपल्याला भविष्यात हिप्नोथेरपीची गरज नाही पडणार, असं काय? हिप्नोथेरपीची गरज तर मी म्हणतो प्रत्येकाला आहे. म्हणजे चांगल्या व्यक्तीला पण आहे. मी म्हणत नाही की ज्यांना ॲडिक्शन आहे. अरे ज्यांना आयुष्यामध्ये खूप पुढं जायचं आहे, तुम्हाला जे काही तुम्ही इच्छा आहेत तुमच्या सक्सेस व्हायचं आहे, तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे किंवा जे काही तुम्ही पुढं ढकलताय, प्रोक्रॅस्टिनेशन होत आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या सवयी नेमक्या कुठे आहेत तर तो आपल्या अंतर्मनामध्ये आहेत. सकाळी लवकर उठणं होत नाही किंवा कोणतीही गोष्ट, म्हणजे आता जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या अंतर्मनाची ताकद ही बाह्यमनापेक्षा 95 पटीने जास्त आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला सांगितलं की मॅडम तुम्ही PT उषापेक्षा जास्त जोरात पळू शकता, असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुमचं मत काय याच्यावर? आता असं जर म्हणलं की थोडंसं सरप्रायझिंगच वाटेल की असं कसं, किंवा शक्य नाही. हां, पण हेच जर तुमच्या मागे वाघ लागला तर हां, म्हणजे नक्कीच त्यावेळेस तुमचा स्पीड हा PT उषापेक्षा जास्त असेल. का? कारण जीव धोक्यात आहे. हां, बाकी तुम्हाला दुसरा विचारच नाही. मग जीव धोक्यात येईपर्यंत मोबाईल का पाहायचा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जीव धोक्यात आणण्याचंच काम चाललं आहे. कारण मॅक्झिमम आता ज्या सुसाईड होत आहेत, आत्महत्या होत आहेत, याच्या पाठीमागे कारणच ते आहे की जास्तीत जास्त मोबाईलचा वापर आणि त्याच्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत.
आणि हे घरातूनच हे ॲटमॉस्फिअर बदललं पाहिजे. जास्तीत जास्त वेळ मुलांना किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये दिल्या पाहिजेत, ग्राउंड ॲक्टिव्हिटीजमध्ये दिल्या पाहिजेत. जास्तीत जास्त घरामध्ये जे पॅरेंट्स आहेत त्यांनीसुद्धा कुठेतरी स्वतःला ते बंधनं टाकली पाहिजेत. तरच याच्यातून सुटका होणं शक्य आहे. ग्रेट. तर जसं आपण रागाविषयी मगाशी बोललो तसंच मी आता विचारणार की राग कधी कधी कंट्रोल होतं. तर माझा पर्सनली सुद्धा राग असा खूप वेळा होतं की कंट्रोल होत नाही. बऱ्याच वेळानंतर काहीतरी घडल्यानंतर जाणवतं की अरे आपण खूपच राग व्यक्त केला वगैरे. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे जेव्हा खूप राग येतो? चांगला प्रश्न आहे. राग मी कायम सांगतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की राग कधीच येत नाही. ओके. राग हा आणला जातो. पहा, जिथे आपला जोर चालतो तिथेच आपण राग आणतो. म्हणजे जसं की आपल्या घरामध्ये जोर चालतो, हो. पण तेच जर तुम्हाला 10-20 लाखाचं जर पॅकेज असेल एखाद्या ठिकाणी आणि तिथे जर तुम्ही बॉससमोर गेला, तर तुमची चुकी नसताना सुद्धा बॉस जर तुम्हाला काही उलटपालट बोलला तरी तुम्ही स्माईल देऊन पुन्हा बाहेर येता. म्हणजे राग हा कधीही येत नाही, राग हा आणला जातो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असावा आपल्या इमोशन्सचा. म्हणजे राग असू किंवा आनंद असू किंवा कुठल्याही भावना जे व्यक्त करायच्या आहेत त्याच्या. बरं. तर असंच म्हणजे मी असाच एक प्रश्न विचारणार. आता रिसेंटली एक 6 महिन्यापूर्वी मी स्वतःच सायकोथेरपी घेतली. एक्स्ट्रीम डिप्रेशनमध्ये मी स्वतःच गेले होते. म्हणजे लाईक सुसायडल थॉट्स वगैरे. आणि त्याला काही कारण नव्हतं. हे मला खूप नंतर कळलं. पण ते आउट ऑफ कंट्रोल झालं आणि त्यावेळी पर्याय मला शक्यतो लोक सायकॅट्रिस्टकडे जा म्हणतात बऱ्याचदा तरी घरातले. तसं मी गेले. मला 6-7 महिने लागले वगैरे. पण जर ह्याच्याऐवजी मी जर हिप्नोथेरपीकडे गेले असते तर किती फरक पडला असता? का लवकर झालं असतं किंवा कशा पद्धतीचा इफेक्ट पडला असता या गोष्टीवरती? चांगला प्रश्न आहे. पण मला आधी हे सांगा की तुम्ही मेडिसिन घेत होता का? मेडिसिन नव्हते. म्हणजे हे खूप चांगलं आहे. तुम्ही बहुतेक सायकोलॉजिस्टकडे गेला असाल. ओके. हां, कारण सायकॅट्रिस्टकडे गेल्यानंतर हे औषधं गोळ्या चालू होतात, मेडिसिन चालू होतात. जे काही त्रास आहे, जे काही भीती म्हणा, डिप्रेशन म्हणा, टेन्शन म्हणा किंवा राग म्हणा, ह्याचं मूळ कुठे हो नेमकं, किंवा आत्महत्येचे विचार म्हणा, त्याचं मूळ हे आपल्या अंतर्मनात आहे. कळत नकळत आपण कुठेतरी अस्वस्थ झालेला असतो, काय करावं सुचत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला ज्यावेळेस सुचत नाही आणि हा बराच काळ टिकून राहतो, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की अरे आपलं जीवन हे आहे, निरर्थक आहे. किंवा आपण बऱ्याचदा सगळ्या गोष्टी करत असतो पण सक्सेस मिळत नाही, तेव्हा सुद्धा असं होतं. किंवा जे काही करतोय त्याच्या सगळं उलटं होत असतं. सायकोथेरपी जी काय आपण घेतो, त्या ह्या सायकोथेरपीमध्ये जो काही तुमचा वेळ जातो, किंवा ठीक आहे तिथे किती रेशो आहे मला माहीत नाही. हां, पण हिप्नोथेरपीमध्ये जर तुम्ही जे काही आपण फॉलो करायला देतो किंवा जो काही वेळ लागतो, तो साधारण सायंटिफिकली जर सांगायचं म्हटलं तर कोणतीही सवय लागण्यासाठी कमीत कमी 21 दिवस लागतात असं सांगितलं जातं. पण हे सगळं खोटं आहे. अच्छा. का? कारण 21 दिवस आपण योगा करून पाहिलं, 21 दिवस वॉकिंग करून पाहिलं, आपण सगळं करून पाहिलं, तरी आपण ती काही सवय लागली नाही. हां, आता सायकोलॉजीचा रिसर्च आहे हॉवर्ड युनिव्हर्सिटीचा, की कोणतीही सवय लागण्यासाठी कमीत कमी 66 दिवस लागतात आणि ती सवय परमनंट होण्यासाठी 254 दिवस लागतात. त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी 90 डेजची ही प्रोसेस असते. हां, पण 90 डेज रोज तुम्हाला यावं लागत नाही. एकदा आल्यानंतर तुम्हाला जी प्रोसेस तुमच्यावर केली जाते हिप्नोथेरपीद्वारे, तर ती सेम प्रोसेस त्याच्या ऑडिओज तुम्हाला दिल्या जातात, एक रात्री आणि एक सकाळी. म्हणजे त्या ऑडिओ तुम्हाला रोज ऐकायचे असतात. म्हणजे ही थेरपी 90 डेज रोज चालते. हां, पण ही थेरपी घेतल्यानंतर तुमचा एक प्रॉब्लेम जातो, पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळतात. जसं की एखाद्या डॉक्टरांकडे तुम्ही गेलात, समजा पोटदुखी आहे, 2-3 दिवसाच्या गोळ्या घेता आणि बरे होता. पण इथे तसं नाही. इथे तुम्ही आल्यानंतर तुमचा एक प्रॉब्लेम जाण्यासाठी असतो, पण मिळणार काय? तुमची एकाग्रता वाढते, ग्रास्पिंग लेवल फास्ट होतं, स्मरणशक्ती वाढते, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आनंद, उत्साह, हजरजबाबीपणा, तडजोड करण्याची क्षमता, तुमची निर्णय क्षमता वाढते, तुमची इम्युनिटी पॉवर वाढते आणि तुमची सगळ्यात महत्त्वाची कार्यक्षमता 9 पट वाढते. मग जर या गोष्टी तुम्हाला परमनंट मिळणार आहेत का? कारण ते 66 दिवस त्याच्यामध्ये येऊन जात आहेत आणि ह्या 90 दिवसामध्ये तुम्हाला कायम येण्याची गरज नाही. हे तुम्हाला एकदा आल्यानंतर ती प्रोसेस घरी करायची आहे आणि
त्याच्यानंतर जर मध्ये काय वाटलं तर आमच्या सायकोलॉजिस्ट आहेत ते तुम्हाला कॉल करतात, फॉलोअप असतात तुमचे फोनवर आणि त्यातून तुम्ही 90 दिवसामध्ये पूर्ण बाहेर पडता. 90 दिवसानंतर अशा गोष्टींची तुम्हाला गरजच पडत नाही, कारण तुम्हाला सवय लागलेली असते. म्हणजे माझे जे 6-7 महिने गेले त्याच्यात 2-3 मॅक्झिमम 2-3 महिन्यात वेळ झाला असता, काम झालं असतं. ठीक आहे, म्हणजे माझे जे प्रेक्षक वर्ग आहे, माझा जो एज ग्रुप आहे, आता यामध्ये या चर्चा खूप असतात आणि आता सगळे ओपन आहेत या बाबतीत, की मी मेंटल हेल्थचं हे करतोय किंवा मला असा त्रास होतोय, मला हे बरं वाटत नाही. आजकाल लोक हे या गोष्टी खूप शेअर करतात. त्याच्यामुळे हा ऑप्शन ओपन आहे हेच जास्त लोकांना माहिती नाही, म्हणजे माझ्या एज ग्रुप. पण हे चांगलं आहे ऑप्शन, म्हणजे लवकरात लवकर पण होतोय, वेळ पण वाचतोय आणि जास्त इफेक्टिव्ह पण आहे. मग ते एक चांगला ऑप्शन आहे तो. तसं जसं आपण मोबाईलबद्दल बोलत होतो, सोशल मीडियाबद्दल बोलत होतो, तर आणखी एक ॲडिक्शन आहे जे खूप वेगाने वाढत चाललं, जे आहे पॉर्न ॲडिक्शन. कारण की इंटरनेट सगळ्यांकडे आहे, मोबाईल सगळ्यांकडे आहे आणि अगदी 10-12 वर्षाच्या मुलांकडे पण मोबाईल, आईवडील मोबाईल देऊन निघून जातात. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा संपर्क त्यांच्याकडे लगेचच मिळतो आणि त्याच्यामुळे त्यांचं ॲडिक्शन वाढतं. परत त्यांच्या मानसिक गोष्टींवर परिणाम होतो, ते सोडून अभ्यासावर परिणाम होतो. तर ही गोष्ट खूप सिरियस दिशेला चाललेली आहे. तर या गोष्टींमधून आपण हिप्नोथेरपीमधून बाहेर पडू शकतो का? चांगला प्रश्न आहे, पण तुम्ही म्हटला की मानसिक गोष्टीतून बाहेर पडू शकतो. हा पण शारीरिक गोष्टींमधून पण बाहेर पडतो माणूस. कसं? जसं की पॉर्न ॲडिक्शन याच्यामध्ये मास्टर्बेशन वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि नंतरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याला जे मेंटली जे काही इश्यू येतात नंतर, तर त्याच्यानंतर तो कुठे ते बोलू शकत नाही किंवा घरी सांगू शकत नाही. असे कित्येक मुलं आहेत की लग्न करू शकत नाहीत, की त्यांना कुठेतरी स्वतःमध्ये काहीतरी तो न्यूनगंड आलेला आहे. आता असंच एक क्लायंट आहे आपल्याकडे, काही वर्षांपूर्वी आला होता माझ्याकडे. तसे तर रोजच असतात, पण हा किस्सा खूप सांगण्यासारखा आहे. तर त्याचे आईवडील त्या मुलाला घेऊन आले होते आणि माहीत नव्हतं नेमकं काय, फक्त डिप्रेशनमध्ये गेला सांगितलं. तर आईवडील आले, आधी आतमध्ये आले काउन्सिलिंगमध्ये. म्हटलं काय झालं? म्हटलं सर खूपच मुलगा 3-4 वर्ष झालं घरातून बाहेरच नाही आहे, सायकॅट्रिस्ट चालू आहे, औषधं चालू आहेत, सगळं चालू आहे, तरी याच्यातून तो बाहेर नाही आहे. तर आम्हाला कळत नाही नेमकं कशामुळे हा डिप्रेशनमध्ये गेला. म्हटलं कधीपासून गेला? ते म्हटलं 10वी-12वीपर्यंत त्याला चांगले मार्क्स होते, पण त्याच्यानंतर त्याने म्हणजे 12वीत असतानापासूनच जरा कॉलेज वगैरे जरा कमी केलं आणि नंतर आता घराच्या बाहेरच पडत नाही. बरं बाहेर सोडावं, आमच्याशी सुद्धा तो बोलत नाही. म्हणजे तो एवढा डिप्रेशनमध्ये गेला. मग शेवटी त्यांना बाहेर बसवलं, मुलाला आतमध्ये बोलवलं. मुलाला बोलवल्यानंतर त्याला विचारलं, म्हणजे काय झालं? तर नाही म्हटलं काय नाही. म्हटलं डिप्रेशनमध्ये का, एवढे वर्ष का, तुझ्यात जर एवढं स्किल आहे, एवढा तुझा स्टडी चांगला आहे, अबाव 80% त्याला आहेत प्रत्येक याच्यामध्ये मार्क्स त्याचे. आणि नंतर तर तो म्हटला नाही सर, मला प्लीज फक्त कुणाला सांगू नका. तर मी म्हटलं नाही सांगणार मी, कारण मी जर सांगितलं, कारण त्याला भरोसा नव्हता, त्याला कोणीतरी विश्वासू व्यक्तीला सांगायचं होतं, कारण त्याने बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आलं होतं आधी, म्हणजे वैतागला होता अक्षरशः. म्हटलं सर कुणाला सांगू नका. म्हटलं सर 10वीला मला चांगले मार्क्स पडले आणि त्याच्यानंतर मला आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला. म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटलं मोबाईल घेतला आणि कुठेतरी मला थोडंसं व्हिडिओ पाहण्याचं मला ॲडिक्शन सुरू झालं, म्हणजे पाहायला आवडायला लागलं. आणि म्हटलं ठीक आहे, ते पण त्या वयात ठीक आहे, पण नाही म्हटलं ते माझं ॲडिक्शन. मला ते रोज ते पाहिल्याशिवाय मला झोप येत नव्हती. मग माझं मास्टर्बेशन व्हायचं आणि त्याच्यानंतरच मी झोपायचो आणि रात्री 1-1, 2-2 याला वाजायचे. आता पालकांनी, आता पण आपण जर पाहिलं तर पालकांनी हे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याला अशी स्वप्न पडायला लागली की त्याच्या स्वप्नांमध्ये फिजिकली रिलेशन आपल्या होत आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो जागा झाला तर त्यावेळेस पूर्ण घामाघूम झाला आणि असं 2-3 वेळा झालं. तर त्याला गिल्ट वाटायला लागलं की अरे आपण आपल्या आईबद्दल असा विचार कसा करू शकतो. शेवटी त्याने आईचं तोंड पाहण्याचं बंद केलं, वडिलांचं तोंड, म्हणजे तो जेवण गिल्टमध्ये. रात्रीसुद्धा त्याला जेवायचं असेल तर सगळे झोपल्यानंतर किचनमध्ये जायचा, घेऊन यायचा, आतच जेवायचा, तिथेच बाथरूम होतं. दिवसभर 24 तास ते रूम बंद ठेवायचा. म्हणजे मग त्याला मी काउन्सिलिंगमध्ये एक छोटीशी थेरपी आहे, एक 5-7 मिनिटाची, आपण बऱ्याचदा देतोच, त्याच्यामध्ये त्याला रिलीफ केलं. त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट केल्यानंतर आता त्याला बरेच वर्ष झाली, तो त्याच्यातून हळूहळू बाहेर यायला लागला. त्याला जी प्रोसेस सांगितली मात्र त्यांनी ती व्यवस्थित पूर्ण केली, कारण मला त्यांनी वचन दिलं होतं.
ती प्रोसेस व्यवस्थित केली. साधारण 3-4 महिन्यांनी तो त्याच्या मित्रांबरोबर बोलायला लागला, फोन करायला लागला, घराच्या बाहेर पडायला लागला, कॉलेजला ॲडमिशन घेतलं. म्हणजे आत्ता जो मध्ये माझ्याकडे अख्खी फॅमिली येऊन गेली, त्याचं लग्न झालं, त्याला 2 मुलं आहेत, चांगला जॉब आहे आणि सुखी संसार करत आहे. खूपच छान. खूप म्हणजे इतकी आपल्याला वाटते लहान इतकी गोष्टीचा किती प्रभाव पडतो एखाद्या माणसाचं, म्हणजे जगणंच थांबतं एखाद्या माणसाचं, पण त्याचं जगणं आता सुरू झालं हिप्नोथेरपी. नक्कीच खूपच छान. तर पुढचा प्रश्न तुम्हाला विद्यार्थ्यांशी रिलेटेड विचारणार आहे की असे बरेचसे उदाहरण येतात, ऐकायला येतं की एखादा विद्यार्थी खूप हुशार असतो, म्हणजे आपल्याला जाणवतं की हा व्यक्ती खूप हुशार आहे आणि भरपूर अभ्यासही करतात, मन लावून अभ्यास करतात, पण जेव्हा परीक्षेची वेळ येते, जेव्हा तिथे लिखाणाची वेळ येते, तेव्हा नेमकं ब्लॅकआउट होतात, तेव्हा नेमकं त्यांना काय आठवत नाही, कितीही जोर दिला तरी आठवत नाही. मग याच्याशी रिलेटेड एखादा तुमचं काही इन्सिडेंट, एखादा क्लायंट तुम्ही सांगू शकाल? जेवढे स्टुडंट आहेत ना मॅडम, तेवढ्यांना मॅक्झिमम 95% स्टुडंटला हाच प्रॉब्लेम आहे की सगळा अभ्यास असतो पूर्ण, किंवा सगळं पाठांतर चांगलं असतं, घरी चांगलं करतात, पण एक्झामला जातात त्यावेळेस त्यांना काहीच आठवत नाही. कारण कळत नकळत त्यांच्यामध्ये तो फोबिया आलेला आहे की मला तिथे गेल्यानंतर आठवणार नाही. जसं मी मगाशी सापाचं उदाहरण दिलं, तसं कळत नकळत जेव्हा जेव्हा तो अभ्यास करत असतो त्यावेळेस तो ट्रिगर होत असतो की मला तिथे गेल्यानंतर आठवणार नाही. म्हणजे आठवेल की नाही, जेव्हा हा निगेटिव्ह शब्द आहे, आठवेल की नाही हा शब्द पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे नाही हा शब्द जिथे जिथे येतो तिथे तिथे त्या गोष्टी घडतातच. जसं की आपल्या पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड आहेत, इथे कचरा टाकू नये, पहा तिथेच कचरा टाकला जातोय, इथे थुंकू नये, तिथेच टाकला जातो. नाही, म्हणजे नाही हा शब्द निगेटिव्ह आहे आणि तो अंतर्मनाला दिसत नाहीये, कळत नाहीये, त्याचा इफेक्ट समजत नाही. म्हणजे नाही शब्द आला की ऑटोमॅटिक माणूस तेच करतो. म्हणजे माझ्याकडे मध्यंतरी एक डॉक्टर आले होते. डॉक्टर म्हणजे एक्झाम देत होता तो, आणि खूप हुशार, म्हणजे प्रत्येक वेळेस तो फर्स्ट रँकमध्ये तो येत होता, म्हणजे 10वीपासून. तर MBBSला होता तो. आणि त्याचा लास्ट सेमिस्टरच्या आधी त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्यावर रॅगिंग झाला. रॅगिंग झाल्यानंतर तो इतका त्याला तो ट्रॉमा बसला, पण एक्झामला गेलं की त्याला तेच आठवायचं, म्हणजे तो काहीच लिहू शकत नव्हता पेपर. तो बऱ्याच 2-3 वेळा त्याचा ट्राय झाला. शेवटी त्याच्या वडिलांनी माझा एक पॉडकास्ट पाहिला आणि पॉडकास्ट पाहून ते घेऊन आले त्याला. त्याच्यानंतर सगळं काउन्सिलिंग वगैरे झालं. डॉक्टर होता त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी सगळं माहीत होतं, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड. त्याचं थेरपी दिली. थेरपीनंतर तो त्याच्यातून पूर्णपणे बाहेर आला. तिथून जी प्रोसेस दिली होती ती त्याने केली. त्याच्यानंतर साधारण 1 महिन्यांनी मला त्याच्या वडिलांचा आणि त्याचा फोन आला की सर त्याने आज स्वतःहून फॉर्म भरला आणि तो एक्झामची त्याची तयारी झालेली आहे आणि आता एक्झामची भीती काहीच नाही आहे त्याला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचा रिझल्ट आला तेव्हा एकदा फोन आला की सर आम्ही पेढे घेऊन येतो, आमचा मुलगा पास झालेला आहे. आणि हे म्हणजे हे बघा, मी काही त्यांच्यामध्ये ती शक्ती टाकत नाही आहे, किंवा ती शक्ती जी काय आहे ती त्यांच्या अंतर्मनातच आहे. त्याची फक्त जाणीव मात्र तुम्हाला नाही. ते जाणीव करण्याचं काम हे तुम्हाला हे संमोहनशास्त्र करून देतं. म्हणजे बऱ्याचदा पहा की ज्या काही आपण कळत न कळत ज्या म्हणी आपण ऐकलेल्या असतात, हिंदीमध्ये मुहावरे म्हणतात, त्याचा आपण त्याचाही आपल्यावर परिणाम होतो. म्हणजे जसं की आता जर मी तुम्हाला विचारलं कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है, खोना नहीं पड़ता है, बा झालं, निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालंय. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावा. म्हणजे असं कुणीच आपल्याला शिकवलं नाही की बाबा एवढं कमव की अंथरूणच मोठं घे, हे कुणीच शिकवलेलं नाही. म्हणजे सकाळी आपण पेस्ट म्हटलं तरी पहिलं कंपनीचं नाव कोणतं डोळ्यासमोर येतं? कोलगेट. हे झालं आपलं प्रोग्रामिंग. याची जाणीव बघा 40 वर्ष ब्रेन वॉश केल्यासारखंच. म्हणजे थंडा मतलब कोका कोला. म्हणजे हे जे आपलं प्रोग्रामिंग झालं, हेच तर प्रोग्रामिंग बदलायचं आहे. समजुती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये कोणतेही बदल घडत नाहीत. कारण लहानपणापासून आतापर्यंत जे काय तुम्ही पाहिलं, अनुभवलं, शिकलात, त्यातून तुमच्या समजुती तयार झाल्या. आणि ह्या समजुती माणसाला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. आपण काय झालो ते आपण ठरवायचं. म्हणजे समजुती बदलण्याचं काम हे आपल्या हिप्नॉटिझममध्ये आपण करतो. म्हणजे ब्रेन प्रॉपर रिवायरिंग, म्हणजे रिबूटच करू असं म्हणतात. तसंही तुम्ही म्हणजे एखाद्याचा दृष्टिकोन आयुष्याचा बदलण्याचं काम पण करते हिप्नोथेरपी.
हा, तेच तर महत्त्वाचं आहे ना. लहानपणापासून मॅडम आपण जर पाहिलं तर काटकोन त्रिकोण चौकोन आपण सगळं शिकलो आहे. हो. पण जगायला लागलो त्यावेळेस कळालं की ह्या कोणांची काहीच गरज गरज नव्हती. नव्हती. जगायला लागतो तो दृष्टिकोन. हां, आणि तो कोणीच म्हणजे तो शिकणं महत्त्वाचं आहे. जसं की लोक म्हणतात की शरद पवारांना कॅन्सर झाला, पण मी सांगतो की शरद पवारांना कॅन्सर झालेला नाही. कॅन्सरला शरद पवार झाले. कारण आज 30, 32, 35 वर्ष झालं हे त्याच्यातून म्हणजे ते त्याच्याकडे लक्षच देत नाही आहे. त्यांनी त्यांचा दृष्टिकोन कुठे ठेवला आहे? विरोधकांकडे ठेवला आहे, विकास कामाकडे ठेवला आहे, तिकडे साधलंय. तिथे ठेवलं आहे. त्याच्यामुळे तिकडे लक्षच नाही आहे. आणि ज्या गोष्टीकडे लक्ष नसतं तिथे ती गोष्ट आपोआप तुमच्या आयुष्यातून निघून जाते. तर आपण अशा प्रकारे दृष्टिकोन जरी बदलला तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला मिळवायचं आहे, अचीव करायचं आहे, ते अगदी सहज मिळू शकतो. नक्कीच नक्कीच बरोबर. म्हणजे काय एलिमिनेट करायचं, काय ठेवायचं, काय नाही ठेवायचं, असं पण हे आहे. आता कसं आहे की जो पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तो बऱ्याच लोकांच्या मनातला प्रश्न आहे की आजकाल सगळ्यात जास्त जर तुम्ही म्हटलं ॲडिक्शन, जसं आपण म्हणलो की काही व्यसन असतात, पॉन ॲडिक्शन आहे, अल्कोहोलचं आहे, सिगरेटचं आहे, तसं सगळ्यात जास्त व्यसन मोठं तर माणसाचंच आहे, म्हणजे रिलेशनशिप्स. आता लोकांचे ब्रेकअप्स होतात, डिवोर्स होतात, म्हणजे साधे होत नाही तर ते कधी कधी खूप एक्सप्लोजिव्ह होतात, खूप मोठे होतात. त्याच्यानंतरचा जो ट्रॉमा येतो, त्याच्यानंतरचं जे भावना येतात, इमोशन्स येतात, जे एक्सप्रेशन्स येतात, तसं तुम्हाला असे काही एक्सपिरियन्स आहेत का तसे काही क्लायंटचे, की कसं तुम्ही त्यांना हिप्नोथेरपीमधून त्या गोष्टीतून बाहेर काढलं जेव्हा ते डिप्रेस होतात किंवा असं? असे ज्यावेळेस क्लायंट येतात त्यावेळेस त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो, आप आए गए हो क्या लाए गए हो? अच्छा. हां, जर आए गए हो तर आम्ही त्याच्यावर तुम्हाला काउन्सिलिंग करू शकतो किंवा त्यातून कसं बाहेर पडायचं. हां, त्यांची पण इच्छा पाहिजे. पण ज्याला बाहेर पडायचंय पडायचं, हां, ज्याला याची इच्छा आहे. आणि नसेल तर काउन्सिलिंगमध्ये आम्ही पाहतो की त्याची इच्छा होती की नाही, कारण त्याला सगळ्या बाजूने ते सांगावं लागतं. बऱ्याचदा म्हणतात ना की सोनारानेच कान टोचावे. तर अशा वेळेस ज्यावेळेस रिलेशनशिपचे काही प्रसंग येतात तर त्याच्यामधून त्यांना बाहेर काढणं म्हणजे असं होतं, नुसतं जर काउन्सिलिंग करून जर म्हटलं तर समुद्रातून शिंपल्यातला मोती काढण्यासारखं आहे. म्हणजे एवढ्या डीपपर्यंत त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं. आणि त्या काउन्सिलिंगमध्ये शेवटी समजतं की काही नाही, त्यांच्यामध्ये जी काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांचे जे काही वाद वगैरे असतात किंवा त्याच्यातून त्यांना पेशन्स नसतात. पहिली गोष्ट पेशन्स नसतात, दुसरी गोष्ट संशय. ह्या दोनच गोष्टी. म्हणजे प्रेम म्हणजे संशय आणि त्यांचा फ्रीडम हिरावून घ्यायचा, बस. म्हणजे आता प्रेमाची व्याख्या तीच झालेली आहे. तर हे फ्रीडम आणि विश्वास नसल्यामुळेच इथे हे प्रॉब्लेम चालू होतात. आणि याचं डीप लेवलला म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी घटना बसलेली असेल किंवा एखादी घटना की जे विसरूच शकत नाही, त्यांना विसरायची, हां, स्वतःहून विसरायची, तर अशा वेळेस आपण ती विसरायला भाग पाडतो. कसं? पण तो जो काय त्यांना त्रास होत असतो त्याचा जो त्रास आम्ही कमी करतो. ती घटना तो विसरत नाही, त्याचा त्रास कमी होतो. आणि एखादी गोष्ट त्याचा जर त्रास जर कमी झाला तर ऑटोमॅटिक तो विसरायला लागतो. जसं की आपण आयुष्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडतात, आपण त्या विसरून जातो, पण वाईट गोष्टी अजूनही आपण जशाच्या तशा सांगू शकतो. म्हणजे बऱ्याचशा माझ्याकडे आता 20 वर्ष एक लेडीज डिप्रेशनमध्ये होती, बीडवरून आलेली होती आणि ती डिप्रेशनमधून बाहेरच पडत नव्हती. मग ज्यावेळेस तिला काउन्सिलिंगमध्ये घेतलं, मुलं बाहेर बसली होती, म्हटली काय झालं? म्हणजे असे माझ्या मिस्टरांवर खूप प्रेम होतं असं, आणि ते एक्सपायर झाले. म्हटलं कशाने? म्हटलं हार्ट अटॅकने. मग म्हटलं तुम्ही डिप्रेशनमध्ये का? आणि म्हटले मला पण चांगला जॉब वगैरे होता, सगळं होतं, पण मी तो जॉब सुटला माझा, त्याच्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले. पण अजून खोलवर जाऊन विचार ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेस त्यांनी मला त्यांचं बाहेर एक अफेअर होतं नंतर, म्हणजे तर हे समजलं. आणि त्याच्यातून त्यांना त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. म्हणजे अजूनही त्या जे काही अफेअर त्यांचं होतं तो व्यक्ती सोडून गेला असेल किंवा तो त्याच्या दुसऱ्या गावाला गेला असेल, काय आला असेल, तर त्याचा तो एवढा त्यांना ट्रॉमा बसला होता की त्याला जर पाहिलं, म्हणजे त्याची जर आठवण आली अजूनही 20 वर्षानंतर, तरी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. मग याला काय म्हणायचं? PhD झाली असंच म्हणावं लागेल. म्हणजे 20 वर्षाचं दुःख जर उगाळून तुम्ही जर डोळ्यातून पाणी काढताय. जसं की एखादा जोक जर केला तर आपण दुसऱ्यांदा त्याच जोकवर हसू शकत नाही,
पण एखादी दुःखद घटना आपण 1000 वेळा त्याच्यावर रडू शकतो. हो. यालाच तर मी PhD म्हणतो. आता याच्यातून आपल्याला पूर्ण बाहेर पडण्यासाठी हिप्नोथेरपीद्वारे आपण सहज बाहेर काढू शकतो. फक्त तुमची इच्छा असणं गरजेचं आहे. खूपच महत्त्वाची माहिती आपल्याला इथे मिळालेली आहे. तर रिलेशनशिपमध्ये जर आपण पाहिलं तर मुलांचे एक्सपेक्टेशन खूप वाढलेले आहेत आणि ते एक्सपेक्टेशन म्हणजे पूर्ण होत नाहीत. बरोबर. म्हणजे बऱ्याचदा कंपॅरिझन होतं आणि त्या कंपॅरिझनमुळं मी पाहिलं आहे की मुलं 30-30, 35-35, 40-40, 60-60 वर्षाची मुलं माझ्या क्लिनिकवर येत असतात. तर आपण यांना जे काही त्यांनी जे सोशल मीडियावर जे पाहिलेलं असतं किंवा बॉलिवूडमध्ये ज्या काही गोष्टी पाहिलेल्या असतात तिथे ते रिलेट करत असतात आणि कुठेतरी त्या गोष्टी त्यांना हव्या असतात. बरोबर. पण रिॲलिटीमध्ये तसं नाही आहे. तर हे समजण्यासाठी त्यांना व्हर्च्युअल दुनियेमधून पहिल्यांदा बाहेर वास्तविक जीवनामध्ये आणलं पाहिजे. ते आले पाहिजेत. तेव्हाच त्यांना त्या गोष्टी कळतील आणि त्यासाठी मग काउन्सिलिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. त्यांचा जो सोशल मीडियावरचा तो कंट्रोल तो सुद्धा कमी केला जातो आणि हळूहळू त्यांना याच्यातून पूर्णपणे बाहेर काढलं जातं. तर सर मी ऐकलंय इन्स्टंट हिप्नोसिस असं काही असतं. तर मी म्हणलं की आत्ता मला हिप्नोटाईज तुम्ही करा, तर तुम्ही करू शकाल का? डेमो दाखवू शकाल का? आणि मी त्यातनं बाहेर पडेल का? अच्छा. बाहेर तर 100% पडणार, कारण बऱ्याच लोकांचा असा हे असतो समज आहे की याच्यातून मी बाहेर पडेल का, पण नाही पडलं तर. पण आजपर्यंत म्हणजे जेवढे काही शतकं गेलेत जेव्हा हे शास्त्र आलं तेव्हापासून अशी एकही व्यक्ती नाही की जी त्याच्यामध्ये राहिलेली आहे. म्हणजे पहिलं हा मनातून ही भीती काढून टाका की याच्यातून तुम्ही बाहेर येणार की नाही. हां, आता हिप्नॉटिझम आता तुमच्यावर होण्यासाठी पहिल्यांदा तुमची इच्छा असणं गरजेचं आहे. मी सांगितलं त्याच्याशिवाय ते होणारच नाही. तरच आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. तर त्यासाठी माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमची इच्छा आहे? हो, इच्छा आणि उत्सुकता दोन्ही उत्सुकता आहे. व्हेरी गुड. हां, तर आपण प्रोसेस चालू करूयात. दोन्ही पायांमध्ये थोडासा गॅप ठेवा, सरळ बसा आणि मी माझ्या फक्त इन्स्ट्रक्शन फॉलो करा. पहिल्यांदा माझ्याकडे पहा. मी ज्यावेळेस श्वास घ्यायला सांगेल श्वास मोठा घ्यायचा आहे, तोंडाने श्वास सोडायचा आणि मी आपले आयबॉल्स दोन्ही आयब्रोजच्या मध्ये तुम्हाला फिरवायच्यात, फोकस करायच्यात, म्हणजे इथे, आणि जड झाल्यानंतर बंद करा. दोन्ही हात मांडीवर ठेवा, रिलॅक्स, डोळे बंद. 3 वेळा मोठा श्वास घ्या, मोठा श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश श्वास सोडा. सावकाश डोळे उघडा आणि दोन्ही भुवयांच्या मध्ये तुमच्या आयबॉल्स घेऊन जा. एकटक पहा, नजर स्थिर ठेवा. डोळ्यांच्या पापण्या जड जड होऊन डोळे बंद होत जातील. एकटक पाहायचं आहे, नजर स्थिर ठेवायची आहे, नजर स्थिर ठेवा. एकटक पहा, डोळ्यांच्या पापण्या जड जड होऊन डोळे बंद होत जातील. डोळ्यांच्या पापण्या जड जड होऊन बंद 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 बंद, डोळे बंद 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 करा. डोळे पूर्णपणे बंद करा. मोठे मोठे श्वास घ्या, श्वास सोडा, मोठे मोठे श्वास घ्या, श्वास सोडा, मोठे मोठे श्वास घ्या, श्वास सोडा. डोळे बंदच ठेवायचे आणि कपाळावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. दोन्ही आयब्रोजच्या मध्ये डोळे बंद ठेवूनच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मी 5 to 0 काउंट करतो आहे. प्रत्येक काउंटिंगसोबत रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेमध्ये तुम्ही जाल. रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेमध्ये जाल. त्यासाठी संपूर्ण बॉडी पाठीमागे सैल सोडून द्यायची आहे, ढिली सोडून द्यायची आहे. द्या सैल सोडून, पूर्ण बॉडी सैल सोडा, द्या ढिली सोडून. रिलॅक्स 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 रिलॅक्स. हात सैल सोडा, दोन्ही हात सैल सोडा, ढिले सोडा, पूर्णपणे हात ढिले सोडा. दोन्ही आयब्रोजच्या मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. मी 5 to 0 काउंट करतो. प्रत्येक काउंटिंगसोबत रिलॅक्सेशनच्या तुम्ही डीप अवस्थेत जात आहात. 5 4 3 2 1 and 0. डीप स्लीप. ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करा. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या कल्पना करा अगदी फेविक्विकसारख्या गच्च चिकटलेल्या आहेत. जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न कराल तेवढे डोळे अधिकच घट्ट होत जातील. तुम्हाला डोळे उघडणं अगदी अशक्य होत चाललं आहे. डोळे उघडण्याचा प्रयत्न करा, डोळे अधिकच घट्ट होत जातील. जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहात तेवढं तुम्हाला अधिक शांत, खोल आणि गाढ झोपेत जात आहात. करा प्रयत्न, ट्राय करा, डोळे उघडण्याचा ट्राय करा. डोळे अधिकच घट्ट होत चाललेत, अगदी डीप स्लीप. जर डोळे उघडत नाहीत याचा अर्थ घाबरायचं नाही, खूप चांगली अवस्था आहे. रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेमध्ये आहात. आता मी
1 ते 5 अंक मोजतोय. प्रत्येक अंकासोबत तुम्हाला खूप मोकळं वाटेल, रिलॅक्स वाटेल, अगदी फ्रेश वाटेल, आधीच्यापेक्षा खूप छान वाटेल, एक खूप मोठी झोप झाल्यासारखं वाटेल, अगदी रिलॅक्स फील कराल. 1 अगदी रिलॅक्स फील करा, हलकं मोकळं वाटतंय, चेहरा सैल सोडा. 2 अगदी हलकं मोकळं फ्रेश वाटतं आहे. 3 आनंदाच्या लहरी मनामध्ये उत्पन्न होत चालल्यात, अगदी मोकळं वाटतं, रिलॅक्स वाटतं. 3 4 अगदी फ्रेश वाटतं आहे. मी 5 म्हटल्यानंतर पूर्णपणे तुम्ही जागे होणार आहात. जागे झाल्यानंतर तुम्हाला अगदी हलकं मोकळं फ्रेश वाटेल. 4 दोन्ही हात एकमेकांवर चोळायला सुरुवात करा आणि चेहऱ्यावरून सावकाश हात फिरवा आणि 5 म्हटल्यानंतर डोळे उघडतील. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अगदी मोकळं वाटेल, फ्रेश वाटेल. आणि 5 रिलॅक्सेशनमधून बाहेर आल्यावर कसं वाटलं तुम्हाला आता? खूपच असं वाटतं की आपण इथेच आहोत 2 दिवस. राईट, म्हणजे एक झोप झाल्यासारखं वाटतं. हो 100%. म्हणजे हिप्नॉटिझममध्ये आपण थोड्या वेळामध्ये आपण 3-4 तासाची झोपसुद्धा सहज घेऊ शकतो. म्हणजे तुमची कामाची कार्यक्षमता त्याच्यामुळे वाढते. आणि जर कामाची कार्यक्षमता वाढली तर नक्कीच, आणि डोकं जर शांत असेल तर योग्य तो निर्णय येईल, योग्य ते डिसिजन तुमच्या हातून येतील आणि तुमची प्रगती म्हणजे कोणीच रोखू शकणार नाही. त्या प्रगतीला जे बंधन येत आहे ते तुमच्या बाह्यमनाचं येत आहे आणि त्यातून आपण पूर्णपणे आता तेच केलं आपण की बाह्यमनाला बाजूला केलं आणि अंतर्मनाचा कंट्रोल घेतला, म्हणून तर तुमचे डोळे उघडत नव्हते पहा. हो, अनुभवलं मी ते. नक्कीच. आता तुम्हाला मी जे काय हिप्नॉटिझम केलं होतं थोड्या क्षणासाठी, तर त्यावेळेस तुम्ही बेशुद्ध झाला होता का खूप अवेअर होता? म्हणजे बेशुद्ध पण नव्हते आणि अवेअर पूर्णपणे पण नव्हते. म्हणजे ती मध्य अवस्था होती की मला तुमचा आवाज पण येत होता, पण मला तेवढी स्वतःवरचं हे पण होतं, म्हणजे आपण काय म्हणतो रिलॅक्स, की आपण जेव्हा खूप झोपतो आणि आपल्या आजूबाजूला लोक असतात घरामध्ये, त्यांचा आवाज आपल्याला येत असतो, आपल्याला उठल्यावर कळतं की मी ऐकलं होतं झोपेमध्ये तू काय बोलत होतीस ते. ती जी स्टेट आहे ना, ती मला खूप सिमिलर वाटली त्याच्याशी. म्हणजे अवेअरनेस पण होता. अवेअरनेस होता. तेच सांगतो आम्ही की हिप्नॉटिझममध्ये अवेअरनेस असतो आणि तुम्ही अल्फा स्टेजमध्ये असता. मी जे काय बोलत असतो ते सगळं तुम्हाला समजत असतं, म्हणून तर चुकीच्या गोष्टी घडत नाहीत हिप्नॉटिझम, कारण तुम्ही जास्त अलर्ट होता. म्हणजे जर खाली जर आता इथे पिन टाकली तर ती मला जो आवाज येईल आणि तुम्हाला हिप्नॉटिझममध्ये जो आवाज येईल तो मला ज्या आवाज येणार आहे त्याच्यापेक्षा 9 पट जास्त तुम्हाला तो आवाज येणार. कारण जेव्हा मी त्या स्टेटमध्ये गेले तेव्हा तुमचा आवाज डीप झाला, म्हणजे असं वाटत होतं की तुम्ही इथून बोलताय, म्हणजे आता तुम्ही इथून मला माहिती की तुम्ही लांब आहात, कारण मला दिसतं तुम्ही लांब आहात, पण जेव्हा डोळे बंद होते तेव्हा असं वाटलं तुम्ही एकदम डीपली, आणि तेवढा आवाजच फक्त येतो, बाकीचं दुसरं काही आवाज ऐकू येत नाही, असं एकदम क्लिअरली जास्त. राईट. आणि हीच अवस्था ही मनाची अल्फा अवस्था असते. म्हणजे तुम्ही जर गुगलला किंवा यूट्यूबला जर सर्च केलं तर यालाच आपण अल्फा अवस्था म्हणतो. अशा स्टेट असतात माइंडच्या किंवा आपल्या ब्रेन वेव्हच्या. अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा आपण ऐकलेलं आहे, पण अल्फा अवस्थेमध्ये तुम्ही अर्धजागृत अवस्थेमध्ये असता आणि अर्धजागृत अवस्थेमध्ये तुम्ही जे काही विचार करता किंवा ज्या सूचना घेता त्या डायरेक्ट तुमच्या अंतर्मनामध्ये जातात. जसं की रात्री आपल्याला झोप लागते, ती अवस्था नाही, झोपेच्या आधीची अवस्था. म्हणजे रोज रात्री झोपेच्या आधी आपण विचार कमी असतात, जरा गुंगी आलेली असते, आणि अशा वेळेसच आम्ही तुम्हाला ऑडिओ ऐकायला देतो. आणि सकाळी उठल्या तेव्हासुद्धा विचार कमी असतात, त्याच वेळेस तुम्हाला ऑडिओ. म्हणजे प्रत्येक व्यक्ती दिवसभरात 2दा ह्या हिप्नॉटिक स्टेटमध्ये असतो, म्हणजे असतोच. त्याचा फक्त कसा फायदा करून घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं. खूपच छान. तर सर, आता बरेचशा अशा गोष्टी पसरलेल्या आहेत समाजामध्ये की अंधश्रद्धा आहे किंवा वशीकरण आहे, ब्लॅक मॅजिक, मोहिनी विद्या. बऱ्याचशा लोकांना वाटतं की हिप्नोटिझम म्हणजे तेच आहे. आता असं बऱ्याचशा लोकांना वाटतं की याच्यामध्ये, तर आता फरक मला आत्ता तुमच्यामुळे कळला आहे की की आता या गोष्टीला आपण चांगल्या दिशेने याचा वापर करू शकतो मेंटल हेल्थसाठी वगैरे. पण हे जे म्हणतात लोक वशीकरण, हे आहे का खरंच, किंवा याचं अस्तित्व खरंच आहे का, किंवा याची जागरूकताबद्दल आपण लोकांना काय सांगू शकतो? जर असेल तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे करणी वगैरे जे करतात, तर काहीतरी ते लिंबू मारणं प्रकार वगैरे, तर ह्यांनी माणसं मारली जातात किंवा ही एवढी ताकद असते. मग जर असं जर मॅडम असतं तर आपण ह्या सगळ्या लोकांना आपण पाकिस्तानच्या बॉर्डरवर उभं केलं असतं ना. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे कुठेतरी पैसे कमवायचं साधन झालेलं आहे. म्हणजे माझ्याकडे येतात, म्हणजे असेही करणी वशीकरण करणारे लोक येतात, त्यावेळेस मी त्यांना सांगतो तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही ते माझ्यावर करा.
आणि ते नाही म्हणतात तुमच्यावर नाही होऊ शकत. म्हणजे त्यांना माहिती आहे की ते समोरच्या माणसाला लगेच ओळखतात बरोबर. की बाबा हा त्याच्यामध्ये जाईल, आणि जर तो आपलं ऐकत असेल तर त्याला आपण वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने आपण मुख्य भीती पेरायचं काम भीती ते करतायत. पेरायचं काम करतात आणि त्याच्यामधून पैसे उकळण्याचं काम करतात. ह्या 2 गोष्टी घडतात. हां, याच्यामध्ये फार म्हणजे पूजा अर्चना, प्रार्थना, गंडे, दोरे, लिंबू जे काय असेल ते सगळ्या गोष्टी, आणि ते इतका त्यांच्यावर प्रभाव टाकलेला असतो की आमचे काही काही क्लायंट म्हणतात आम्ही 15 लाख घालवले, आम्ही 20 लाख घालवले. म्हणजे जे काही ही जी लोकं आहेत, आम्ही म्हणतो की, आणि कोणत्या गोष्टीसाठी एखादा मुलगा समजा डिप्रेशनमध्ये गेला आहे, टेन्शन, मग त्याला सांगतात बाहेरचा असेल. मग ह्या गोष्टीमुळे बाहेरचं असल्यामुळे लोक दोन्हीकडे पाहतात, कारण ते एकुलतं एक मुलं असतं, त्याच्यासाठी मग आईवडील सगळ्या बाजूने प्रयत्न करतात, फार घरबीर विकून सुद्धा. हां, अशीच एक केस आली होती माझ्याकडे. तर त्यांची सून म्हणजे अख्खी फॅमिली आली होती. त्या नवरा बायको, त्यांचे सासू सासरे सगळे आले होते. आणि ती ज्यावेळेस माझ्याकडं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही रोज रात्री म्हणजे वेगवेगळं हे करते, म्हणजे अंगात आल्यासारखं करते किंवा त्रास देते, केस मोकळे सोडते. तर विचारलं अजून डिटेलिंगमध्ये, मी विचारलं त्यावेळेस समजलं की ती म्हणजे बाळ झालं म्हणजे हार्मोन्स चेंजेस होतात ज्यावेळेस. प्रसूती झाल्यानंतर तिने त्या बाळाला हातच लावला नाही. अच्छा. म्हणजे ती घाबरायची की त्याला जर मी हात लावला तर म्हणजे त्याचं काहीतरी वाईट होईल, माझ्याकडनं त्याचा मृत्यू होईल, अशी काहीतरी तिला भीती वाटायला लागली आणि त्या बाळापासून दूर राहायला लागली. आणि त्या भीतीमुळे ती रात्री उठायची, केस मोकळे सोडायची. चांगल्या घरातली होती, म्हणजे लिंगायत ब्राह्मण होती, पण ती अचानक कच्चं चिकन खायला मागायची किंवा केस मोकळं सोडायची. मला तळ्याकडे जायचं आहे, तळ्यामध्ये तिथे कुणीतरी माझं वाट बघतंय, आणि ती 2-3 व्यक्तींची नावं पण घ्यायची ज्यांनी तिथे तळ्यात बुडून मृत्यू झाला होता त्या लोकांचे. तर हे घाबरले, असं कसं, हिला कसं ह्या सगळ्या गोष्टी माहिती. तर ते ठरवलं की बाबा हे रोजच चाललं आहे, किंवा तिला कशाचं तरी बकऱ्याचं रक्त पाहिजे प्यायला, असं काहीतरी ती मागायची. तर शेवटी तिला म्हणजे एक दिवशी तर रात्री तिने मंगळसूत्र तोडलं, नवऱ्याच्या अंगावर टाकलं, म्हणले आता तू मोकळा झालास. आणि त्यावेळेस ते त्या कंडिशनमध्ये त्यांना कळत नव्हतं कुठे जायचं, पण कळत नकळत त्यांच्या सासऱ्यांनी माझा एक TV चा प्रोग्राम पाहिला, आणि त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट कुठे न जाता, म्हणजे ह्या जर गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपण डॉक्टरांकडे कधीच जात नाही किंवा तिथे जाऊन काय उपयोग पण होणार नाही, पण कळत नकळत त्यांनी तो प्रोग्राम पाहिला होता. ते सुनेला घेऊन माझ्याकडे आले. 23 दिवस त्या बाळाला तिने दूधसुद्धा पाजलं नव्हतं, त्याला टच पण केलं नव्हतं. त्या अवस्थेत ते माझ्याकडे आले होते तिला घेऊन. आणि ज्यावेळेस जशी आता एक प्रोसेस केली तशी एक 15 मिनिटाची प्रोसेस केली. 15 मिनिटाच्या प्रोसेसनंतर तिच्या डोक्यातून तो सगळा ताण तणाव जे काय आहे, जी भीती बाळाबद्दल, ती पूर्णपणे काढून टाकली. आणि ज्यावेळेस ती काउन्सिलिंगमध्ये होती, अचानक बाळाचा रडण्याचा आवाज आला. तिने तिथून पटकन उठली माझ्यासमोरून आणि पळत गेली आणि बाळाला पहिल्यांदा दूध पाजलं 24व्या दिवशी. म्हणजे हे चमत्कार नाही आहेत, ही आपली मनाची शक्ती आहे. आणि मी सुद्धा काय देव नाही आहे किंवा मी काय, फक्त ह्याचे मार्ग दाखवतो किंवा कशा पद्धतीने पण त्याच्यासाठी तुमची सुद्धा इच्छा असणं गरजेचं आहे. तुमचं 50% 10% जर साथ असेल तर मी तुम्हाला नक्कीच बाहेर काढू शकतो. पण मी हेही सांगतो लोकांना, जर तुम्ही जर निगेटिव्ह असाल तुमच्या बाबतीत की मला कोणी बाहेरच काढू शकत नाही, तर त्यांना सांगतो की अजून जास्त निगेटिव्ह व्हा आणि फक्त माझ्यापर्यंत पोचा, तर मी तुम्हाला त्याच्यातून बाहेर नक्कीच मी काढू शकतो. म्हणजे तू किती निगेटिव्ह असला तरी त्यांना लगेच पॉझिटिव्ह कसं करायचं हे मी अगदी आपण सहज करू. पण त्याच्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत यावं लागेल. म्हणजे जसं की करणी याच्यामध्ये इकडून लिंबू मारलं की तिकडे माणूस मरतो, हे तसं काही नाही. याच्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला येणं किंवा ऑनलाईनसुद्धा अशा ट्रीटमेंट आपण होतात आता. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणताय की एखादा माणूस निगेटिव्ह असला की तो निगेटिव्ह विचार करतो, तर आता आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात एखाद्या व्यक्ती असं असतंच, फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये, की ते निगेटिव्ह असतात. त्यासाठी ते फेमस पण असतं, की ते व्यक्तींना माहिती असतं आपलं की ते नकारात्मकच विचार करणार, काहीतरी कितीही चांगलं काय असलं तरी ते नकारात्मकच बोलणार. तर अशा व्यक्तींचा बाकीच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो का? आणि अशी जर व्यक्ती तुमच्याकडे आली की तुम्हाला पण माहिती की बघूनच की हे टोटल निगेटिव्ह व्यक्ती आणि त्याला आणलं गेलं आहे, त्याला यायचं नाही, अशा वेळेस मग तुम्ही काय प्रोसेस असते तुमची? त्यांची पहिल्यांदा ऐकण्याची मनस्थिती पाहतो आपण, काय असेल तर. आणि जर ऐकण्याची मनस्थिती नसेल
तर एक 5 मिनिटाचा डेमो त्यांना तिथेच दिला जातो आणि कॉन्शियसली हिप्नॉटिझम न करता. आणि त्यावेळेस त्या डेमोमध्ये, कारण अशा वेगवेगळ्या मॉडेलिटीज आम्ही तिथे यूज करतो, त्यावेळेस त्याच्यातून बाहेर आल्यानंतर ते रिलॅक्स होतात, माइंड रिलॅक्स होतं. आणि ज्यावेळेस माइंड रिलॅक्स होतं पूर्ण, आता जसं तुमचं झालं होतं, थोड्या वेळ तुम्हाला काहीच आठवत नव्हतं, हां, अगदी तशी अवस्था होते. आणि ती लोकं नंतर बोलायला लागतात, अगदी मनातलं सुद्धा बोलतात. रडले नसतील तर रडतात, 10-10 वर्ष 20-20 वर्ष हसलेली नसतात तीसुद्धा हसतात. आणि हे चमत्कार ज्यावेळेस ते घरातले पाहतात त्यावेळेस घरातले सुद्धा रडायला लागतात, की जी व्यक्ती आपण 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, 20 वर्ष झालं हसताना पाहिलं नाही, ती व्यक्ती त्यांना तिथे. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते आणि इतरांमध्ये ते पाहतात, हां, त्याच्यानंतर मग सोपं जातं त्यांना. मग हिप्नोथेरपीमधून बाहेर फक्त ती प्रोसेस पूर्ण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्य आहे. शक्य आहे. नक्कीच. तर सर आता असं ऐकण्यात येतं की मेंटल हेल्थचा फिजिकल हेल्थवर पण परिणाम होतो. तर जेव्हा असं एखादा क्लायंट तुमच्याकडे येतं, जेव्हा तुम्ही स्टार्ट करता हिप्नोथेरपी आणि तो जो काही काळ जातो आणि तुम्हाला माहिती आहे आता एंड होत आला आहे, थेरपीचा व्यक्ती रिकवर झालेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं कधी फिजिकल चेंज बघायला मिळाले का, की जेव्हा ते स्टार्ट झाले आणि जेव्हा थेरपी एंड होत आले त्याच्या व्यक्तीमध्ये काही फिजिकल असा चेंज तुम्हाला अनुभवता आलेला आहे का आत्तापर्यंत? असे बरेचसे चेंजेस आहेत, खूप चेंजेस आहेत. कारण ज्यावेळेस फिजिकली माणूस चेंज होतो, त्याचं बॉडी स्ट्रक्चर ज्यावेळेस चेंज होतं त्यावेळेस सायकोलॉजीसुद्धा चेंज होते. म्हणजे एखादा डिप्रेशनचा माणूस पाहतो वाकलेला असतो, आवाज त्याचा कमी असतो किंवा त्याचा स्पीड कमी असतो काम करण्याचा. तर याच्यामध्ये जर काही चेंजेस आले, तो जर सरळ उभा राहिला किंवा सरळ बसला किंवा जरा आवाज जरा मोठा असेल, बघा कॉन्फिडन्स ज्या लोकांचा चांगला आहे त्यांचा आवाज मोठा असतो, किंवा त्यांचा स्पीड कामातला, पटकन उठणं, पटकन बसणं किंवा पटकन एखादं काम करणं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जसं की असे बरेचसे उदाहरणं आहेत, सगळे नाहीत पण काही उदाहरणं आहेत. की साताऱ्यावरनं एक क्लायंट आले होते, तर त्यांना एन्झायटी होती मुलाबद्दल, की बाबा तो मुलगा जर माझा चांगला शिकला तरच मी याच्यातून बाहेर पडू शकते. आणि हळूहळू त्याचा परिणाम कुठेतरी त्यांचा BP वाढला, त्याच्यानंतर मग शुगर सुरू झालं. त्यांना ती एन्झायटी एवढी वाढली की जेव्हा ती एन्झायटी यायची त्यावेळेस त्यांना ती गोळी खावीच लागायची. म्हणजे नंतर ती BPची गोळी चालूच झाली. पण ज्यावेळेस त्यांनी काउन्सिलिंग घेतलं, ट्रीटमेंट केली, आणि ट्रीटमेंट केल्यानंतर म्हणजे आजही, म्हणजे तुम्ही जर क्लिनिकला आला तर माझ्याकडे ते तसे पुरावे आहेत की त्यांचा BP नॉर्मल झाला आणि शुगर आणि BP आता जवळपास 1.5 वर्ष झालं त्यांनी एकही गोळी खाल्ली नाही. हां, फक्त त्यांना मी सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला कधी असं वाटेल की एन्झायटी आली त्यावेळेस फक्त आम्हाला कॉल करा. आमच्या ज्या सायकोलॉजिस्ट असतील त्या किंवा मी असेल तर मी, आम्हाला फक्त कॉल करा. कॉल केल्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलू, तुम्हाला लगेच मोकळं वाटेल. आणि त्यांना आता हे कळालं की अरे आपल्याला मन मोकळं करायला कोणीतरी आहे. मग त्यांचा जवळपास 1.5 वर्षामध्ये फक्त 2दा कॉल आला मला, आणि तो पण मीच घेतला. फक्त त्यांच्याशी 10-15 मिनटं बोललो, त्यानंतर ती गोळी घेण्याची वेळ निघून गेली त्यांची. म्हणजे आता त्यांचा कॉलच येत नाही आहे. म्हणजे आता त्याच्यातून ते पूर्ण बाहेर, म्हणजे इथून जे काही आजार आहेत ते सगळे इथून आहेत. मेंटल, म्हणजे हार्ट अटॅकसुद्धा हार्ट अटॅक नाही, तो हेड अटॅक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 90% आजार हे मानसिक आहेत. शारीरिक 10% आजारांची नावंसुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. तुम्ही ज्या आजारांचं नाव सांगाल त्या आजारांचं मानसिक कारण काय आहे ते तुम्हाला मी अगदी सहज सांगू शकतो. बरोबर. आता आपलं फिजिकल हेल्थचं पण आता बोलतोय, तर असं पण म्हणतात की गट हेल्थ आणि मेंटल हेल्थ रिलेटेड आहेत. आता बरेचसे माझ्या पण आयुष्यात अशी उदाहरणं आहेत की काही व्यक्ती आहेत ज्यांचं लाईफस्टाईल खूप मजबूत, एकदम व्यवस्थित आहे, 9 to 5 आहे, झोप व्यवस्थित आहे, जेवण व्यवस्थित आहे, डाएट परफेक्ट आहे, तरीसुद्धा त्या व्यक्तींमध्ये जी नर्वसनेस, जी अँझायटीमुळे मग त्यांना गट इश्यूज होणं किंवा ब्लोटिंग होणं किंवा ॲसिडिटी होणं, हे जेव्हा तुमच्याकडे क्लायंट आहेत तेव्हा तुम्ही त्यांना कसं अप्रोच करता? सगळ्यात महत्त्वाचं चांगला प्रश्न आहे. ॲलोपॅथी जर आपण वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर ॲलोपॅथी डॉक्टर सांगतात की ज्याचं पोट निरोगी त्याचं आयुष्य निरोगी. आयुर्वेद सांगताय की तुमच्या पोटामध्ये 72,000 नाड्या आहेत, राईट. म्हणजे तुमचं तिथेही तेच आलं की तुमचं पोट निरोगी तर आयुष्य निरोगी. आणि नॅचरोपॅथी आणि युनानीमध्ये हे सांगितलं जातं की तुमचा सेकंड ब्रेन म्हणजे तुमचं पोट आहे. म्हणजे गट हेल्थ एवढं महत्त्वाचं आहे. आणि गट हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी पहिल्यांदा मेंटल हेल्थ तुमची चांगली असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा गट हेल्थ चांगलं नसल्यामुळे पाईल्सचे वगैरे त्रास होतात. आणि ते जे काही त्रास होतात किंवा गट हेल्थ चांगली नसल्यामुळे हे बघा रोज पोट साफ होणं गरजेचं आहे.
आणि ते जर होत नसेल तर त्याचा कुठेतरी ताण आपल्या मेंदूशी आहे. आणि जे गट हेल्थमध्ये ज्या काही आपल्या सिस्टम आहे, जी नर्वस सिस्टम आहे, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण हे सुद्धा तिथूनच होत असतं. त्याच्यामुळे गट हेल्थवर काम करणं फार गरजेचं आहे. आणि गट हेल्थवर ज्यावेळेस आपण चेंज करायला जातो त्यावेळेस माइंडसेटसुद्धा चेंज करावा लागतो. कारण IBS सारखे जे काही इश्यूज आहेत हे लोक कित्येक वर्ष हे घेऊन चाललेले आहेत. आणि याच्यामध्ये काही आहारामध्ये बदल आणि माइंड कसं रिलॅक्स ठेवायचं दिवसभर, किंवा ते आनंदी उत्साही ते तरंग कसे दिवसभर ठेवायचे, त्यासाठी आपण हिप्नोथेरपीचा वापर करू शकतो. जसं की मगाशी तुमच्यावर जी 1-2 मिनिटाची क्रिया केली, ते तरंग तुम्ही आज दिवसभर अनुभवणार आहात आणि रात्री तुम्हाला आज शांत झोप लागणार आहे. मला आता तसंच वाटतंय थोडं की हे आहे. आणि त्या गोष्टीमुळे आळस या विषयावर मी आता बोलणार आहे. की लोक म्हणतात की प्रोकास्टिनेशन होतं, आळस होतं, की एखादी गोष्ट आपण ठरवतो उद्या या वाजता मी उठेन, हे काम करेन. बरेचसे लोक ठरवतात की उद्या मी हे करेन ते करेन, ते उद्या कधी येत नाही. असे बरेचसे लोक, प्रोकास्टिनेशन आहे, आळस आहे. तर असे काही लोक येतात की ज्यांना काही आजार नाही आहे, काही भीती नाही, पण त्यांच्याकडनं ते टास्क होत नाही आहेत. असे पण काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे? उदाहरणं असण्यापेक्षा हे प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या गोष्टी आहेत. म्हणजे तो टाळाटाळ करत असतो. जसं मी मगाशी सांगितलं, तुमच्या मागे जोपर्यंत वाघ लागत नाही तोपर्यंत तुम्ही उठून पळणार नाही. म्हणजे जे PT उषापेक्षा जास्त जो स्पीड पाहिजे तो मिळणार नाही. अगदी तसंच हिप्नॉटिझमद्वारे तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव सारखी होत असते. आणि एकदा ती जाणीव झाली की म्हणजेच इथे आपण कळत नकळत तुमचं जे काय एम आहे, तुमचं काय जे आयुष्यात ध्येय आहे, त्याच्या पाठीमागे वाघ लावण्याचं काम म्हणजे आपली हिप्नोथेरपी आहे. जसं की असं म्हटलं जातं की पृथ्वीवरचा डॉक्टर देव हा डॉक्टर आहे, राईट? तसं पृथ्वीवरचा अमृत जर काय असेल तर ते हिप्नोथेरपी आहे. मगाशी जसं तुम्ही म्हणत होता सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सबद्दल, पण असे काही आजार आहेत जे क्रॉनिक पण आहेत, म्हणजे जसं की बायपोलर आहे, OCD आहे, सिझोफ्रेनिया आहे. तर यासाठी लोक कितीतरी वर्ष औषधं घेत आहेत, गोळ्या घेत आहेत, बरेच वर्ष त्यांच्या ट्रीटमेंट चालू आहेत. पण याच व्यक्तींना जर आपण हिप्नोथेरपीनी उपचार केला तर काय फरक पडेल त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये? हिप्नोथेरपी आता ज्यांना क्रोनिक डिसीज आहे, म्हणजे खूप वर्षापासून आहे, OCD म्हणा, स्किझोफ्रेनिया, भासभ्रम होणं किंवा आवाज येणं, किंवा मला जे आवाज येत आहेत तेच खरे आहेत, म्हणजे अशा ज्या काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये सतत येत असतात आणि कळत नकळत काही गोष्टी खऱ्या पण होत असतात छोट्या मोठ्या. कुठेतरी त्या मनाचं जे काही मालक, म्हणजे आपण मनाचं मालक असलं पाहिजे, पण तिथे उलटं होतं. आपण त्या मनाचे गुलाम होऊन जातो. जसं मन सांगतं तसं आपण सगळ्या गोष्टी करत असतो. जसं की औषधं ही शरीरावर काम करतात, मनावर नाही. त्यांच्या मनावर पण काम होणं गरजेचं आहे. म्हणजे अशा क्लायंटला आपण म्हणजे दोन्ही बाजूने, म्हणजे जर इकडनं जर सायकॅट्रिस्टची जर औषधं चालू आहेत तर इकडनं थोडंसं त्याच्यावर आपण हिप्नोथेरपीद्वारे त्याच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करून बऱ्यापैकी त्याला आपण बॅलन्स करू शकतो. किंवा काही क्लायंट आहेत की त्याच्यातून ते पूर्णपणे बाहेर आलेले आहेत. तर आपण हिप्नोथेरपी एकदम नॅचरल आहे आणि कोणीही करू शकतं. मेन म्हणजे चांगल्या व्यक्तीला सुद्धा हिप्नोथेरपीची गरज आहे. आता असं मी म्हणतो तुम्हाला हिप्नोथेरपीची गरज नाही असं तुम्हाला वाटतं, हां, पण जर हिप्नोथेरपीमुळे तुमची एकाग्रता वाढत असेल, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आनंद, उत्साह, हजरजबाबीपणा, तडजोड करण्याची क्षमता, तुमची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे, तुमची कामाची कार्यक्षमता वाढणार आहे, तर हे तुम्हाला नको आहे का? नाही, ऑब्व्हियसली पाहिजे. हां, म्हणजे हिप्नोथेरपी ही प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. मला आहे, तुम्हाला आहे आणि सगळ्यांनाच आहे. हां, फक्त त्याचा जो काही बाऊ केला आहे की इथे गेल्यानंतर काही मेंटल काही प्रॉब्लेम असेल तरच नाही, असं नाही आहे. हिप्नोथेरपी ही तुमच्या जे काही चांगल्या गोष्टी आहेत, तुमच्यात आतमध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते बाहेर काढण्याचं काम करतं आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते तुमची. नक्कीच, सर्वांनाच हवी ही गोष्ट. बरोबर. तर आता विविध प्रकारची व्यसनं जे आहेत ते आता वाढत चाललेली, म्हणजे जसं अल्कोहोल आहे, सिगरेट्स आहे, वेगवेगळे ड्रग्स आहेत. बरेचसे तरुण मंडळी या गोष्टीचं पडलेले आहेत. तर यांच्यामधील जर एखादा व्यक्ती खूप अडिक्ट असेल, खूप म्हणजे आपाच्या बाहेर गेलेलं जर एखादा व्यक्ती, तर त्याला आपण हिप्नोथेरपीच्या यांनी बाहेर काढू शकतो का त्यामधून? पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगितलं होतं की हिप्नोथेरपी ही सबकॉन्शियस लेवलला तुमच्या इमोशन्सवर काम करते आणि कुठेतरी इमोशनली तो अटॅच असतो कुठेतरी
आणि तिथून त्या सुरुवात असते. म्हणजे काही लोक एन्जॉय म्हणून घेत असतात, तिथे सुद्धा इमोशनली अटॅच असतात म्हणून आपल्या जवळच्याच लोकांबरोबर ते घेत असतात. किंवा एखादं ब्रेकअप झालेलं असतं किंवा एखाद्याला टेन्शन आलेलं असतं, कर्ज झालेलं असतं, म्हणून कुठेतरी तो इमोशनली अडकलेला असतो. आणि ह्या इमोशन्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपण जर हिप्नोथेरपीचे जर स्टेज शो पाहिले तर स्टेज शोमध्ये लोकांना केळ म्हणून कारलं खायला घातलं जातं त्या अवस्थेमध्ये, आणि ते खातात आणि त्यांना विचारलं जातं की कसं लागतं, ते म्हणतात गोड लागतं. किंवा कांदे त्यांना मोतीचूर लाडू म्हणून खायला देतात आणि ते त्यावेळेस त्यांना खातात आणि त्यावेळेस जर त्यांना विचारलं कसं लागतं, म्हणजे तुम्हाला हिप्नोथेरपीमध्ये चवसुद्धा बदलता येते. त्या गोष्टीसाठी घृणा निर्माण करता येते. म्हणजे दारूसाठी जर त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घृणा निर्माण झाली तर 100% त्या याच्यापासून ते दूर जात असतात. आणि नॅचरली जर सायकोलॉजी जर पाहिली आपण तर सिगरेट हे व्यसन नाहीच आहे. कारण बरेचसे बघा ITO जे लोक असतात, सिगरेट पिल्यानंतर त्यांना छान वाटतं, जो स्ट्रेस असतो पूर्णपणे निघून जातो. ॲक्च्युली ते सिगरेट ओढतात म्हणजे नेमकं काय करतात, सिगरेटनी काहीच इंजुरी कुणालाच काही होत नाही किंवा म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याला असं वाटतं की सिगरेट घेतल्यामुळेच आपण टेन्शनमधून, आणि हे कुठेतरी हे समाजामध्ये प्रोग्रामिंग झालेलं आहे. जसं की पहा, एखादा सिगरेट पितोय तर तो कसा पित असणार हो, ॲक्च्युली तो प्राणायाम करत असतो. आणि जर त्यांनी 10 मिनिटं असं जर रोज प्राणायाम केलं तरी तो रिलॅक्सेशन मधून बाहेर येईल. म्हणजे ज्यावेळेस 5-6 श्वास मोठे घेतले आणि सोडले तरी माणूस रिलॅक्स होतो. जसं मगाशी तुम्हाला 3 श्वास घ्यायला सांगितले तरी तुमचं माइंड रिलॅक्स झालं. म्हणजे हे जे काय आहे ही सायकोलॉजी समजून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि जर तरीही ह्या गोष्टी सुटत नसतील तर एक हिप्नोथेरपी सगळ्यात चांगला मार्ग आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी. बरोबर. आणि आता आपल्या प्रेक्षक वर्गांसाठी मी विचारणार आहे की आता जे बघणारे आपले व्ह्युअर्स आहेत त्याच्यामधील जर कोणाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर साधारण काय प्रोसेस आहे तुमच्यापर्यंत संपर्क साधण्याची, हे पण आम्हाला सांगायचं. तर डिस्क्रिप्शनला आपले नंबर्स असतील, त्या नंबर्सवर त्यांनी कॉल करावं. कॉल केल्यानंतर पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सायकोलॉजिस्ट असतात, ते सायकोलॉजिस्ट तुमचं काउन्सिलिंग करतात आणि काउन्सिलिंग केल्यानंतर ठरवलं जातं की तुम्हाला हिप्नोथेरपीची गरज आहे की नाही. जर गरज असेल तरच तुम्हाला हिप्नोथेरपी दिली जाते. आणि त्याच्यानंतर मग ते केस पेपर माझ्याकडे येतो. त्याच्यानंतर हिप्नोथेरपी होते. हिप्नोथेरपी झाल्यानंतर ती प्रोसेस 90 दिवस त्याला ती रेग्युलर करावी लागते. त्याला परत येण्याची गरज नाही. जसं की एखादा हार्टचं ऑपरेशन झालं की त्याला मग तो पेशंट कधी असं म्हणता का नाही मला ते परत उघडून बघायचं आहे डॉक्टर, मला ते बरोबर केलंय का. तसंच हिप्नोथेरपीमध्ये एकदा ते सेशन दिल्यानंतर पुन्हा देण्याची गरज नाही, कारण सेम सेशन आपण त्या ऑडिओमध्ये दिलेलं असतं. फक्त ती प्रोसेस रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर रेग्युलर हे करायचं असतं. हे जर तुम्ही केलं तर पुन्हा माझ्याकडे येण्याची गरज नाही. म्हणजे आमच्याकडे एकदाच यावं लागतं, सारखं यावं लागत नाही. बरोबर, खूप छान. आता आपण आपल्या प्रेक्षकांना एक शेवटचा मेसेज देणार आहोत जागरूकतेसाठी. म्हणजे एखादा घरामध्ये जर एखादा व्यक्ती थोडं त्या बॅड मेंटल हेल्थमधून चाललेला असेल, पण आजूबाजूचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी या गोष्टीला किती सिरियसली घ्यावं, कुठल्या दृष्टिकोनाने बघावं. कारण असे बऱ्याचशा लोकांचे अनुभव आहेत की घरातले सिरियसली घेत नाही आहेत किंवा खिल्ली उडवत आहेत, जास्त काही हा वेडाच आहे किंवा अशा पद्धतीचा याची भीती पण असते की सांगू का नको की मी अशा डॉक्टरकडे चाललो, अशा व्यक्तीकडे चाललो आहे. तर अशा प्रेक्षक वर्गांना तुम्हाला काय सांगायला त्यांच्या फॅमिली मेंबर्स की कशा दृष्टिकोनाने मेंटल हेल्थ याकडे आपण बघावं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशी ज्यावेळेस खिल्ली उडवतात त्यावेळेस ती मुलं आईवडिलांपासून दूर जातात पहिली गोष्ट, किंवा मित्रांपासून दूर जातात, नातेवाईकांपासून. म्हणजे ह्या गोष्टी कुठे बोलाव्यात, कारण त्यांना समजून घेणारं कोणीच नसतं. मगाचीच सांगितलं, जोपर्यंत समजुती बदलत नाहीत तोपर्यंत तुमच्यामध्ये ते बदल घडणार नाहीत. आणि हे समजुती बदलण्यासाठी तुम्हाला घरातले जे काही व्यक्ती असतील त्यांनी त्याला एकत्र बसून शांतपणे बसून याच्यावर काय मार्ग निघू शकतो का हे पाहावं लागेल. जर कुणी त्याला चिडवत असेल, म्हणजे कारण बरीचशी मुलं घरातले लक्ष देत नाहीत म्हणून डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत.
म्हणजे आईवडील मला लक्ष देत दुर्लक्ष नाहीत, झालेलं आहे. दुर्लक्ष करतायत किंवा मला समजून घेत नाही आहे. समजून घेणं म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये आल्यानंतर समजतं. बरोबर. आणि त्यावेळेस त्यांना कळतं की अरे बापरे, हे आपल्यासारखे अजून बरीच लोक आहेत इथे, ते पाहतात. खरंच. त्यावेळेस त्यांना ते खरं वाटायला लागतं. हां, पण त्यासाठी तुम्हाला वास्तवाला सामोरं जावं लागेल, काउन्सिलिंगला यावं लागेल. आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि व्ह्युअर्सला मी सांगणार आहे की हे कॉन्टेंट तुम्हाला आवडलेलं आहे, आम्हाला पण माहिती आहे, तर तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा, तुम्ही पण बघा. आणि असंच अजून काही विषय तुम्हाला कव्हर करायला आवडले असतील तर ते कमेंट करा, म्हणजे आम्ही या विषयांमध्ये अजून खोलमध्ये आम्ही चर्चा करू, आणखीन माहिती आपण मिळवूया. आणि याचबद्दल तुम्ही नक्की या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. मग भेटूया परत एकदा, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन कॉन्टेंट घेऊन, पुन्हा एकदा या चॅनलवरती राजेश वाळके सरांसोबत. तर धन्यवाद सर. धन्यवाद.